श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामनवमीच्या निमित्ताने जी व्याख्यानमाला मेघाने सुरू केली आहे किंवा स्वरमाधव फाउंडेशननी म्हणूया सुरू केली आहे, ती एक आगळी वेगळी व्याख्यानमाला आहे. कारण रामाविषयी काहीतरी वेगळं देण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने नाटकांवर फोकस करत तिने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आणि माझ्याकडे विषय आला आहे तो रामकथेवर आधारित मराठी नाटकं. तिने जेव्हा मला पहिल्यांदा असं विचारलं की बाई, कृष्णावर खूप नाटकं मिळतात किंवा महाभारतावर खूप नाटकं मिळतात, तर अशी रामावर का हो नाही मिळत? मी म्हटलं मिळत नाही तसं नव्हे. नाही म्हणे, संस्कृतमध्ये नव्हे, मराठीत कुठे मिळतात. तर मी पण थोडीशी प्रश्नात पडले की खरं आहे, म्हणजे कृष्णावर म्हटलं की स्वयंवर, सौभद्र अशी लगेच तोंडावर नावं येतात. तसं राम म्हटलं किंवा रामायण म्हटलं की असं काही पटकन डोळ्यासमोर आलं नाही. शिवाय धाडीला रामतिने का वनी या नाटकाच्या नावाशिवाय पटकन नाव आलं नाही. किंवा दुसरं एक सीता स्वयंवर असं काहीतरी ऐकण्यात होतं, पण त्याचीही खात्री नव्हती. म्हणून मी मेघाला म्हटलं की बाई, मला तर 2-3च नावं आठवत आहेत. मग शोध सुरू झाला. काही लोकांना, काही विद्वानांना, काही नाट्य पंढरीतल्या नाट्य क्षेत्रातल्या लोकांना जेव्हा तिने किंवा आम्ही कॉन्टॅक्ट केला तेव्हा असं कळलं की नाही, रामावर फारशी नाटकंच नाही आहेत किंवा रामकथेवर नाटकंच नाही आहेत. का बुवा? तर काय आहे, कृष्णाचं आयुष्य जे आहे ते खूप रंजक घटनांनी किंवा कुठेतरी हॅपनिंग्स खूप आहेत कृष्णाच्या आयुष्यामध्ये किंवा महाभारतामध्ये सुद्धा. तशी रामाच्या आयुष्यात त्या मानाने कमी आहेत किंवा एकदम अचानक काही घडलेत असे प्रसंग काहीच आहेत. नाही आहेत असं नाही, पण काहीच आहेत. जिथे रंजकता, जिथे काहीतरी गमती हा जो भाग कृष्णाच्या लीलांमध्ये आहे तसा तो रामामध्ये नाही. राम हा आदर्श आहे. रामाने आदर्श पालनासाठी, कर्तव्य पालनासाठी कष्ट सोसलेलं खूप आपल्याला ऐकायला मिळतं. पण त्यांनी काही गमती केल्या आहेत किंवा काही वेगळं केलं आहे, काही चमत्कार केलेत असं फारसं आढळत नाही. आणि नाट्याला रंजकता हा नाटकाचा आत्मा असल्यामुळे किंवा सारखी उत्कंठा वाढवणं हे नाटकाचं काम किंवा उत्कंठा कायम ठेवणं हे नाटकाचं काम असल्यामुळे बहुतेक नाटकं नाही आहेत रामावर किंवा रामायणावर अशी उत्तरं मिळाली. एका अर्थी खरं आहे हे की रामाच्या आयुष्यामध्ये नाट्यमयता जरी असली तरी ती कष्टाकडे नेणारी आहे. त्यातून रामाने काही चमत्कार घडवलेले नाहीत. रामाने जे घडवलं ते वास्तव आहे, ते कष्टातून घडवलेलं आहे. त्यामुळे हे बरोबर आहे की त्यामुळे कदाचित नाट्यमयता कमी असल्यामुळे किंवा नाट्यमयता नेली आहे ती आदर्शाकडे नेलेली असल्यामुळे नाटकं कमी आहेत. परंतु नाटकं नाहीच आहेत असं जे काही उत्तर मिळालं ते काही आम्हाला पटत नव्हतं. म्हणून मग शोध घेतल्यानंतर जी काही नाटकं मिळाली, मला आनंद वाटला किंवा आनंद वाटतोय आज हे सांगायला की किमान 15, 20, 25 नाटकं रामाच्या किंवा रामकथेवर किंवा एकूण रामायणावर आढळली. एक पुस्तकसुद्धा म्हणजे एक पुस्तक जे पौराणिक कथांवरची नाटकं अशा संदर्भातला जो अभ्यास एका बाईंनी केला आहे, त्यांनी पण रामकथेवरच्या वेगळ्या म्हणजे नाटकांची एक वेगळी लिस्ट दिलेली आम्हाला मिळाली. त्यात सावित्री हा पण म्हणजे रामायणातली जी उपकथानकं आहेत त्यावरची पण काही नाटकं आहेत. पण मूळ अगदी फक्त राम आणि राम असं धरलं तरी त्या रामकथेवरची नाटकं बघायची ठरली तर बघा, पहिलं नाटक मी जे म्हटलं की मला सीता स्वयंवर आठवत होतं 1843 सालचं. त्या 1843 साली विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर नाटक रचलं होतं किंवा केलं होतं. आणि ते कशामुळे केलं होतं तर सांगलीचे राजे पटवर्धन ते नाटकाचे हौशी होते किंवा एकूणच साहित्याचे, रंगभूमीचे हौशी होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की काहीतरी असं आपल्या गावातल्या विद्वानांनी करावं. आणि म्हणून विष्णुदास भाव्यांनी त्यांच्या विनंतीवरून किंवा त्यांच्या आग्रहावरून 108 कळीच्या बाहुल्या निर्माण केल्या होत्या. आणि त्या बाहुल्यांच्या माध्यमातून तो नाटकाचा खेळ सीता स्वयंवराचा ते उभं करणार होते. पण समहाऊ त्यांना ते
त्या बाहुल्यांच्या माध्यमातून ते करता आला नाही तो प्रयोग, आणि त्या बाहुल्या मधल्या काळात कुठे नव्हत्या, म्हणजे मिळाल्या नव्हत्या. त्यानंतर असं आम्हाला माहिती मिळाली की रामदास पाध्ये जे आपल्या बोलक्या बाहुल्यांचे खेळ करतात त्यांना त्या बाहुल्या मिळाल्या. त्यांनी त्या बाहुल्यांच्या कळींची रहस्य शोधली आणि नंतर तो प्रयोग त्या तऱ्हेने त्या बाहुल्यांच्या माध्यमातून तो केला असं आम्हाला कळलं, पण त्याचे डिटेल्स काही आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. पण तरीही म्हणजे त्या काळात अशा कळीच्या बाहुल्या ज्या केल्या होत्या त्याच्याबद्दल असं लिहिलं आहे तिथे, म्हणजे माहिती जी आहे त्यामध्ये असं मिळालं की त्यांनी इतके बारीक बारीक हावभाव, इतक्या भावभावना त्या कळींच्या माध्यमातून, कळीच्या बाहुल्याच्या माध्यमातून निर्माण करून ठेवल्या होत्या की त्याची रहस्य शोधायला पाध्यांना कष्ट पडले, पण त्यांनी ते केलं. अर्थात हा प्रयोग काही आपल्याला समोर नाही, किंवा त्या काळचं हे जे सीता स्वयंवर आहे त्याचं लिखित स्वरूपात कुठे आम्हाला टेक्स्ट मिळालं नाही. मग असं वाचनात आलं की त्यावेळी ही जी नाटकं होती ती अचानक म्हणजे आयत्या वेळचे संवाद किंवा असे घालून काही तिथे केली जायची, म्हणजे त्याचं टेक्स्ट तयार नसायचं पण आयत्या वेळचे काही संवाद घालून ती नाटकं वाढवली जायची किंवा केली जायची. तसंही असेल पण ते नाटक काही आम्हाला उपलब्ध होऊ शकलं नाही. पण त्याच विषयावरचं शिवधनुर्भंग नावाचं 1954चं बामणगावकरांचं नाटक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सौती मत्सर नावाचं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं 4 अंकी नाटक, जे कैकई कौसल्या या दोघींच्या मधल्या नात्यांना उलगडणारं नाटक आहे. ते नाटक 1927 साली झालेलं दिसतं. याआधी म्हणजे सीता स्वयंवरानंतर 1884 साली धाडीला रामराज्य वियोग हे 5 अंकी नाटक निर्माण झालेलं दिसतं, जे अण्णासाहेब किर्लोस्करांनी, म्हणजे त्या काळात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर काय किंवा अण्णासाहेब किर्लोस्कर काय हे नाट्य चळवळीतले लोक होते, महत्त्वाचे लोक होते, तर त्यांनी हे रामराज्य वियोग हे नाटक रचलेलं दिसतं. 5 अंकी नाटक ते त्यांचं शेवटचं नाटक असल्यामुळे 3 अंक त्यांच्याकडून झाले आणि नंतरचे 2 अंक गणेश शंकर देव यांनी रचले आणि ते नंतर गर्दे नावाच्या गृहस्थांनी छापलेलं नाटक आम्हाला बघायला मिळालं. यापेक्षा आणखी पण काही लोकांनी त्याचे पुढचे 2 अंक पूर्ण करून भरत भेट या नावाने पण ते नाटक सादर केलं असाही आम्हाला उल्लेख मिळाला. यानंतर भूमिकन्या सीता नावाचं मामा वरेरकरांचं नाटक खूप प्रसिद्ध आहे, ते गाजलेलं नाटक आहे, पण तेही लोकांना विसर पडला आहे त्याचा. आणखी एक नाटक होतं मंदोदरी नावाचं गिरिजाबाई केळकरांचं, जे 1957 साली गिरिजाबाई केळकरांना मराठी साहित्य म्हणजे पहिली मराठी नाटककार स्त्री म्हणजे स्त्री नाटककार असं म्हणतात अशी माहिती मिळाली. मी काय नाट्य चळवळीतली नाही, परंतु जी माहिती मिळाली ती अशी की गिरिजाबाई केळकरांनी म्हणजे त्या पहिल्या स्त्री नाटककार होत्या आणि त्यांनी मंदोदरी नावाचं नाटक लिहिलं. त्यानंतर लवांकुश नावाचं एक नाटक आपल्याला बघायला म्हणजे आम्हाला मिळालं. त्याचा लेखक मला तिथे नाही मिळाला, पण नंतरच्या अभ्यासकांनी त्या लेखकाचं नाव नारायण शास्त्री पाबळकर असं दिलं आहे. याशिवाय उत्तर रामचरित्राचं परशुराम पंत तात्या गोडबोल यांनी केलेला भाषांतर वगैरे अशी पण नाटकं, म्हणजे संस्कृत नाटकांची भाषांतर. आता धाडीला रामतीने एकावनी भाषांतर नाही आहे, पण ते प्रतिमा नावाचं भासाचं जे नाटक त्याच्यावर आधारित नाटक आहे, ते 2 अंकी नाटक आहे, ते द.ग. गोडसेंनी लिहिलेलं आहे. अशी खूप, आणि अलीकडच्या काळात म्हणजे अगदी 1989ला कैकई नावाचं शिरवाडकरांनी लिहिलेलं नाटक पण प्रसिद्ध आहे. म्हणजे जे आम्हाला लोक सांगत होते नाट्य चळवळीतले की नाटकं नाहीच आहेत रामावरची, तर आम्हाला शोधताना ही एवढी नाटकं सापडली. आणि प्रत्यक्षात जेव्हा त्या नाटकांकडे वळून पाहिलं तर 2 गोष्टींवर फोकस त्या नाटककारांनी रामाच्या जीवनातल्या केलेला दिसला. तो म्हणजे एक हा जो कैकईचा आणि म्हणजे रामराज्य वियोगाचा जो भाग आहे तो कैकईच्या सौती मत्सरातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे कैकई ही व्यक्तिरेखा आणि मंथरा या दोघींना केंद्रभागी ठेवून ही नाटकं जी रचली गेली त्यातली काही नाटकं, ते सौती मत्सर असू दे, रामराज्य वियोग असू दे किंवा धाडीला रामतीने एकावनी, जे प्रतिमा नाटकावर आधारलेलं असलं तरी त्यामध्ये पण कैकईचा थोडा वेगळा दृष्टिकोन दाखवला आहे. तर हे जे आहे ते नंतर सीता स्वयंवर म्हणजे शिवधनुर्भंग ज्याला दुसरं नाव आहे, तर ते म्हणजे ज्यामध्ये थोडी नाट्यमयता आहे
ती त्यांनी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने हायलाईट केलेली आम्हाला दिसली आणि खूप छान वाटलं. कैकेयी हे नाटक तर कैकेयीवरच, कैकेयी कशी चांगली होती का वेगळी होती, तिचा दृष्टिकोन या सगळ्याकडे बघण्याचा काय होता वगैरे असं विवा शिरवाडकरांनी विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला दिसला. मंदोदरीचं एक वेगळं चित्रण, म्हणजे मंदोदरी आपल्याला तशीही रावणाच्या सौम्य स्वभावाच्या पत्नीच्या स्वरूपातच माहिती आहे, पण ती किती सौम्य होती आणि किती राजकारणी, म्हणजे राजकारण चतुर होती. तिला राजकारण किती चांगलं कळत होतं, काय केलं पाहिजे राजानी हे कसं तिला माहिती होतं वगैरे अशा तऱ्हेचा वर्णन करणारं ते नाटक आहे. फक्त ते मला बघायला नाही मिळालं, प्रत्यक्ष मंदोदरीचं टेक्स्ट आपल्याला मिळालं नाही, पण तरीही ते नाटक मंदोदरीचं एक वेगळं चित्रण करणारं असं नाटक बघायला मिळालं. आणि लवांकुश हे जे नाटक आहे ते जो तो शेवटचा उत्तरकांडातला जो प्रसंग आहे, सीता त्यागानंतर जेव्हा लवांकुशाला अश्वमेधाचा घोडा वगैरे मिळतो तेव्हाचा जो प्रसंग आहे तो परत नाट्यमय आहे थोडा, त्यामुळे त्यावर फोकस करून लिहिलेलं नाटक आपण बघतो. आणि भूमिकन्या सीता हे मात्र खूपच वेगळ्या स्वरूपाचं नाटक आहे. आता आपण सलग जेव्हा बघणार या सगळ्या नाटकांबद्दल तेव्हा त्याबद्दल बोलूच, पण भूमिकन्या सीता हे मामा वरेरकरांचं एक स्वतंत्र नाटक आहे, ज्यामध्ये आपल्याला जे नेहमी वाटतं की उर्मिला कुठेच बोलत नाही, उर्मिलेवर खूप मोठा अन्याय झाला, तिला वाल्मिकींनी पण न्याय दिला नाही, किंवा सीतेवर जो अन्याय झाला त्यावर सीतेनी सगळं सहज मान्य केलं, असं जे काही सगळं आपण म्हणतो त्याला छान उत्तरं मामा वरेरकरांनी देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. खूप वेगळ्या तऱ्हेचं नाटक आहे ते. 4च अंकी असलं तरी ते अगदी उठून दिसणारं नाटक आहे. रामायणावरची जी नाटकं आहेत सगळी त्यामध्ये एक वेगळ्या दृष्टीने उठून दिसणारं असं नाटक आहे. त्या काळाचा नाट्य किंवा कुठलंही साहित्य हे त्या काळाचा बाज घेऊन येतं. तसं हा स्वातंत्र्योत्तर काळ होता. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे त्या काळात ज्या काही स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या कल्पना समोर येत होत्या त्यात स्त्री कुठेतरी बोलायला लागली होती, बोलायला शिकली होती. त्यामुळे सीतेला आणि उर्मिलेला वरेरकरांनी बोलतं केलेलं दिसतं आपल्याला. आणि हे एक वेगळेपण या सगळ्या रामकथांविषयक नाटकामध्ये हे एक वेगळेपण म्हणून सांगता येणार आहे आपल्याला, ते आपण बघणार आहोत. तर आता सुरुवात मी करते ते शिवधनुर्भंग नावाचं जे नाटक आहे त्यापासून. या शिवधनुर्भंगामध्ये फक्त आपल्याला काय वाटतं की रामसीतेचा विवाह आणि तो पण एवढाच त्यामध्ये प्रसंग दाखवला असेल, पण तसं न करता सुरुवातीला सीता, म्हणजे संस्कृत नाटकाचा प्रभाव त्यावर दिसतो आणि सीता आणि तिच्या सख्या यांच्या गप्पा, त्यांच्या चेष्टा आणि हे, मग ती त्यामध्ये धनुष्य घेऊन, म्हणजे ते जे शिवधनुष्य जनकाकडे आहे ते बाकी कुणाला उचलत नाही आहे, पण ही खेळत ती सहज घेऊन तिथे येते आहे. आणि त्याच्यावर चर्चा पण होती की अगो तू हे कसं काय आणलंस वगैरे असं दाखवलं आहे. पण त्यानंतर परशुरामाचा प्रसंग आहे, परशुराम जनकाकडे येतोय, तो चिडतो की हे असं कसं, म्हणजे तू मुलांचं खेळणं केलं, मुलींचं जे मला माझ्या गुरुदेवांनी म्हणजे भगवान शिवांनी दिलेलं धनुष्य तू त्याचं असं खेळणं केलंस, हे मुलींचं खेळणं होणं म्हणजे माझा अपमान, म्हणजे माझा आता अवतार समाप्तीकडे चालला आहे असं मला वाटायला लागलं आहे, हे बरोबर नाही आहे. त्यामुळे तुझ्या मुलीला, जरी तुझी मुलगी असली तरी तुझ्या मुलीला आता प्रायश्चित्त घेणं आलं. तो म्हणतो अहो मुलगी लहान आहे, तिने खेळता खेळता आणलं आहे. ते म्हणतो मला काही माहिती नाही, तुझ्या मुलीला हे घ्यायला हवं, प्रायश्चित्त घ्यायला हवं. काय प्रायश्चित्त घ्यायचं तर एकतर तू पण लावायचा की हे शिवधनुष्य भंग करणाऱ्याला किंवा त्याला प्रत्यंच्या चढवणाऱ्याला मी तिला देईन, पण नाही तर हिने कायम ब्रह्मचर्य व्रत सांभाळायचं आयुष्यभर. तो म्हणतो असं नका करू, कारण ती आत्ता लहान आहे आणि तिला असं आयुष्यभर तुम्ही का त्याला शाप देताय तिला. मग म्हणतात तिला एवढा हा उपाय तुझ्याकडे की तू जावई असा शोधायचा की जो याला प्रत्यंच्या चढवेल. आणि त्यांनी प्रत्यंच्या चढवली, त्यांनी हे जर उचललं तर त्यांनी माझ्याशी युद्ध करायचं आणि तो जर युद्धात जिंकला तर मग तिला पुढे विवाह करून त्याच्याकडे जाता येईल. असं सांगितल्यानंतर जनकाला चिंता पडते.
ही त्यामध्ये त्या बाबतीत अनभिज्ञच असते. पण तो सगळा प्रसंग, त्याच्याविषयीची चर्चा, आणि मग तो म्हणतो की तुम्हाला कोण, तुमचं सामर्थ्य कोण नाकारतंय. तो म्हणतो नाही नाही, म्हणजे काही बाबतीत इतक्या तत्वचर्चा त्या शिवधनुर्भंग नाटकात आहेत. पुढे सुद्धा एक असा प्रसंग दाखवला आहे रावणाकडचा, की रावणाला शुक्राचार्य पदवी देतात की त्यांनी 10 खंड केले. हा एक वेगळा उल्लेख आहे. कुठेच आपण असं ऐकलेलं नाही की रावणाने 10 भाग केले वेदांचे, म्हणून त्याला दशमुखी अशी पदवी दिली. पदवी म्हणजे तो ह्याचं काय देतो आपण, प्रमाणपत्र नाही, काय म्हणतो याला आपण, सन्मानपत्र. तसं सन्मानपत्र द्यायला लागतो दैत्यगुरु. आणि तो तिथे ब्रह्मदेव वगैरे सगळे कैदी असतातच ना, म्हणजे त्याच्या सेवेत असतातच ना. तो म्हणतो ब्रह्मदेवानी याला मान्यता द्यावी. ब्रह्मदेव म्हणतो मी नाही देणार याला मान्यता. यावर चर्चा आणि भांडणं, आणि ब्रह्मदेवाला तो फार सुळी द्यायला निघतो, त्याला मारायला निघतो, त्याला काळकोठरीत नेऊन ठेवा वगैरे सांगतो. तिथे मंदोदरी खूप त्याला ऐकवते की असं विद्वानांना असा अपमान केला तर तो बरा नाही, आणि देवगुरूचा अपमान तर योग्यच नाही वगैरे. तो तिथे काही ऐकत नाही. पहिल्यांदा खूप वाद घालतो. असे सगळे नुसते वाद, म्हणजे आपल्याला कळत नाही की आता पुढे जाणार की नाही हे नाटक. मग तो सगळा वाद संपतो. मग तो ब्रह्मदेवाला तुझ्यासाठी म्हणून मी मान्य केलं वगैरे म्हणून त्याला हे करतो, सोडतो. पण म्हणतो हे केव्हा तरी मी तुला करायलाच लावीन वगैरे. मग मध्ये एक असा प्रसंग घातला, म्हणजे संस्कृत नाटकाची थोडी थोडी कशी त्याच्यावर छाया आहे. तर एक मध्ये त्याचा एक सेवक दाखवला आहे गवालाक्ष म्हणून, आणि मग त्याची बायको, त्याचा मित्र यांचे संवाद. मग मीच कसा धनुर्भंग करणार, रावणाला कशाला करायला पाहिजे, साधी गोष्ट प्रत्यंच्या चढवायची, ते महाराजांना कशाला, त्यापेक्षा मी जनकाचं राज्य आणून महाराजांना देईन, बायको त्या फक्त मी घेईन. असले सगळे गमतीशीर प्रकारसुद्धा, म्हणजे थोडासा हास्यरस निर्माण करायचा प्रकारसुद्धा तिथे केला आहे. आणि म्हणजे तो कळतं की संस्कृत नाटकाची ही छाया आहे अशा तऱ्हेने. म्हणून पुढे परत विश्वामित्र आणि परशुराम यांचा वाद दाखवला आहे. पार विश्वामित्राचा कडेलोट वगैरे परशुराम करतो रावणाच्या बोलण्यामध्ये येऊन. म्हणजे रावण परशुरामाला भडकवतो आणि परशुराम विश्वामित्राचा कडेलोट करतो. असलं सगळं गंमतशीर दाखवलं आहे. त्यामध्ये खूप हे गेलं आहे, म्हणजे खरं तर. आणि 4 कांड, त्याची 4 कांडांचं नाटक आहे. त्याला म्हटलेलं नाही आहे सर्ग, हे काय अंक काही म्हटलेलं नाही आहे. कांड आणि चित्र असं नाव आहे तिथे. म्हणजे प्रत्येक कांडात एक चित्र, पहिले चित्र, दुसरे चित्र, तिसरे. हा पण एक वेगळेपणा आहे, कारण नाटकात आपण जनरली अंक आणि प्रवेश असं म्हणतो, पण इथे कांड आणि त्याचं चित्र, पहिलं चित्र, दुसरं चित्र, तिसरं असं आहे. तर हे सगळे पुन्हा हे सगळे वाद, म्हणजे वितंडवाद तर विश्वामित्र आणि परशुराम यांनी घातलेलेच आहेत. पण विश्वामित्राचा फार कडेलोट करून जातो परशुराम, आणि राम म्हणतो नाही विश्वामित्र जिवंत असणार. आणि तसं विश्वामित्र वाचून परत येतात वर. का तर, आणि ते सांगतात काय, मला या वृक्षवेलींनी वाचवलं, ह्यांनी मला ढकललं, कडेलोट केला खरं, पण असं वेलींनी मला अलगद वाचवलं, मग मी त्यातून वर आलो. त्यामुळे हा निसर्ग सगळा माझ्याच बाजूनी आहे वगैरे विश्वामित्र पण त्याला हे करतात. आणि मूळ मुद्दा तिथे काय असतो की परशुरामांनी सगळ्या क्षत्रियांचा नाश केल्यामुळे हे सगळे बाकीचे जे चढेल व्हायला लागलेत राक्षस आणि हे, ते त्यामुळे व्हायला लागलेत असं विश्वामित्र त्याला पटवत असतात की बाबा तुझ्यामुळे हे झालं आहे, हा रावण असा आला आहे, किंवा एकूण हे जे काय चाललं आहे ते त्यामुळे चाललं आहे. तर त्याला तो मानत नाही. तो म्हणतो नाही, माझा हेतू शुद्ध होता, मी क्षत्रियांचा दर्प नाहीसा करण्यासाठीच हे केलं होतं. तो म्हणतो मान्य आहे, ते तेव्हा केलं होतंस. असे खूप वाद त्यांच्यामध्ये दाखवलेत. मग नंतर विश्वामित्र वाचून येतात, मग पुढे परशुरामच, असे पुढे सगळं जातं. मग पुढे धनुर्भंग जेव्हा होतो तेव्हा विश्वामित्र इथे आलाच कसा, मी तर त्याला तिकडेच संपवला होता, असा पुन्हा परशुरामाला प्रश्न पडतो. मग तिथे धनुर्भंगाच्या तिथे पुन्हा दशरथ परशुराम नाही, जनक परशुराम पण काही बोलणं आहे. असे नुसते तत्वचर्चा खूप आहे. त्यात मंदोदरी रावणाला जे मध्ये ऐकवते अंतःपुरात गेल्यावर, म्हणजे ब्रह्मदेवाला ती तिथे वाचवते, देवगुरूला बृहस्पतीला, आणि नंतर ब्रह्मदेवाला नाही, देवगुरू बृहस्पतीला वाचवते. आणि नंतर पुन्हा अंतःपुरात गेल्यावर त्यांचे एकीकडे रावण सगळं प्रेमाचं बोलतोय
आणि ही सगळं तत्वज्ञान सांगते. तो म्हणतो इथे तत्वज्ञान नको गं, इथे तुझं मला सगळं प्रेम पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे तो जो सगळा एकीकडे शृंगारिक बोलणं आणि दुसरीकडे तत्वज्ञानाचं, मग ती पण थोडीशी सैलावते कशी वगैरे असं सगळं दाखवलं आहे. एकीकडे खूप रंजक आहे, दुसरीकडे खूप किती चर्चा करतायत असं वाटावं असं नाटक आहे. मग पुढे मध्येच पुन्हा सीतेचं म्हणजे सीतेला रामाचं देवी मंदिरात दर्शन होतं. का तर तिथे गवालाक्ष तिची छेड काढायला लागतो, म्हणजे तो जो रावणाचा सेवक आलेला असतो तो. तेव्हा राम तिचा धावा ऐकतो की कुणीतरी धावा, इथे कोणीतरी हा मला कोण त्रास देतोय वगैरे. मग तिथे सीतेला तो भेटतो आणि मग ती देवीला प्रार्थना त्याच्याचसाठी करत असे की रामाकडून तो पण जिंकला जाऊ दे वगैरे वगैरे. तर मग समोर रामच दिसल्यानंतर ती त्याच्या गळ्यात माळ घालते का माळ पडते तिच्या हातातली देवीची वगैरे, असलं काय काय गमतीशीर प्रकार सगळे दाखवले आहेत. आणि शेवटी मग तो धनुर्भंग होतो. अशी सगळी ती कथा. पण यामध्ये ज्या तत्वचर्चा आहेत त्यात मला असं वाटलं की भवभूतीनी महावीर चरितामध्ये दशरथ जनक आणि परशुराम यांच्यामधलं वागयुद्ध आणि वसिष्ठ यांच्यामधलं वागयुद्ध दाखवलं आहे. वसिष्ठ परशुरामाला बजावतात की ब्राह्मतेज बरोबर आहे परंतु क्षात्रतेजाला कमी समजू नको वगैरे. तर तो जो काय आहे तर ते थोडक्यात आहे. इथे हे यांनी मराठीत खूप बऱ्यापैकी वाढवून तो थोडा म्हणजे थोडक्यात कसं की त्या काळात जे काही वाद होते ब्राह्मण क्षत्रियांमध्ये, वर्चस्व थोडंसं ब्राह्मणांचं वगैरे, यामुळे त्यासुद्धा बाबतीत थोडासा चर्चेचा आहे ओघ वाहतो असं दिसतं. पण म्हणजे त्यातली रंजकता त्यामुळे कमी होते अशातला भाग नाही. कारण त्यांनी जे प्रसंग त्या सीता आणि तिच्या सख्यांचे दाखवलेत ते छान आहेत. म्हणजे खरं त्या वयातल्या मुली ज्या त्यावेळी ज्या काही जलविहार वगैरे वगैरे करायच्या ते सगळं त्यांनी दाखवलं आहे. त्यामुळे तो एक भाग चांगला आहे. आता दुसरं जे आहे ते म्हणजे त्या मुलींमध्ये सुद्धा शुद्ध प्रेम, लंपट प्रेम वगैरे अशा पण काही चर्चा किंवा असे पण विषय थोडेसे येऊन जातात. कारण कुणीतरी तिची चेष्टा करतं रावणच तुला मिळेल, कुणीतरी तरी ते धनुर्भंग करणारच. अगदी रामाला नाही जमलं तरी एक वीर तरी तुला मिळणारच आहे, काळजी करू नकोस वगैरे असं करून. मग त्यामुळे तिथे शुद्ध प्रेमाची आणि अमुक तमुक अशी चर्चा थोडीशी आहे. चौथी मत्सर हे जे नाटक आहे ते अयोध्याकांडातल्या 1 ते 41 सर्गांमध्ये जो सगळा भाग आला आहे. म्हणजे काही चिडते, मग ती जे काय बोलते, आणि तिथे स्वच्छ उल्लेख आहे की मी सौतीला म्हणजे मी आत्तापर्यंत सौतीला म्हणजे स्पेशली तिला कौसल्याला म्हणायचं असतं की मी तिला बाहेर पण काढलं आहे, तिला तोंडावर बोलली आहे वगैरे वगैरे. पण त्या चौथी मत्सरातल्या म्हणजे त्या 4 अंकी नाटकातल्या कैकेयीला रामाचं खूप प्रेम असतं. म्हणजे पहिल्यांदा ती मंथरेशी खूप विचित्र वागते की अगं तू काय रामाला राज्याभिषेक होतोय तर तू एवढी का खवळतीयेस, आणि माझ्या खजिन्यातली रत्न जर त्याच्या मुकुटात द्यायला मागितली आहे तर तुला काय प्रश्न आहे. नाही आहे, तिकडून जो जनकाकडून आला आहे तो मुकुट त्यांना बरा वाटत नाही आहे, आणि म्हणून माझ्या खजिन्यातली रत्न जर दशरथ राजांनी त्याच्यासाठी मागितली असतील तर तो माझा गौरव आहे खरं तर वगैरे असं सगळं ती म्हणत असते. इतकं छान ती अशी त्यात रमलेली असते. या चौथी मत्सरामधली जी मंथरा आहे ती स्पेशल आहे कारण तिने सगळं नाट्य उभं केलं आहे. म्हणजे खरं तर काही तोपर्यंत ती सौतींना त्रास देते वगैरे जरी असली तरी ती कुठेही त्याचा उच्चार केलेला दिसत नाही, जो इथे मंथरेमुळे होतोय. नाहीतर कुठे आपल्याला रामायणात असं कुठे तिने त्रास दिलाय वगैरे असं कुठे कौसल्याच्या बोलण्यात नंतर येतं जेव्हा ती विलाप करते तेव्हा की आत्तापर्यंत मी कैकेयीचे हे सुद्धा सोसले अन्याय वगैरे, एक आशा होती की तू राजा होशील तेव्हा सगळं माझं ठीक होईल वगैरे. पण नाहीतर असं कुठे कैकेयीच्या बोलण्यात कुठे आलेलं किंवा असं कुठे नाही आहे की तसे उल्लेख पण रामायणात नाही आहेत. पण इथे मंथरेच्या सगळ्या सांगण्यानंतर भरवण्यानंतर ती स्पष्ट उल्लेख करते कैकेयी की हो मी तिला असं बोलले तसं बोलले वगैरे. तर ह्यातली जी मंथरा आहे ती रामायणासारखी कुब्जा नाही आहे, कुबडी नाही आहे आणि वृद्धही नाही आहे. ती तिची दाई आहे असं दिसत नाही, ती तिच्याबरोबर आलेली तिची सखी असल्यासारखी, किंबहुना त्या दासींना काही घेऊन यायच्या राजकन्या तशी ती तिला घेऊन आलेली असते. आणि ती तरुण आणि सुंदर आहे.
आणि तिचा पती दंडकेश्वर म्हणून आहे, ज्याला ते 100 दैत्याचं जे युद्ध झालं, ज्या युद्धात कैकेयींनी मदत केली होती दशरथाला, तर त्या 100 राज्य दंडकारण्याचं ह्याला दिलंय, त्या दंडकेश्वराला. पण तो राज्य करायला तिथे, म्हणजे तिथलं राज्य करायला तो जातच नाही, तो आळशी आहे. आणि म्हणून ह्याची काय आपल्या अयोध्येची जी मुख्यमंत्र्याची बायको आहे, ती जे काही भेट पाठवतीये त्यामध्ये वल्कल भेट पाठवते आणि त्याचा येतो मंथरेला राग. तिला हवं असतं दंडकेश्वराला ते राज्य, तो काही तिकडे जात नाही ना, तर त्याला इथलंच मुख्यमंत्री पद अयोध्येचं मिळवून द्यावं. आणि म्हणून ती हे सगळं चिथवते कैकेयीला. म्हणजे तिला प्रेम असतं भरताचं, त्यामुळे पण ती कैकेयीला काय काय दाखवते की पहिल्यांदा एकतर विष्णूचा अवतार आहे तो, असं सगळीकडे जाहीर केलं. मग अस्त्रशस्त्र प्राप्तीसाठी त्याला आणि लक्ष्मणाला पाठवलं, तुला नाही पाठवलं. जानकी जी लक्ष्मीची हे आहे वगैरे म्हणतात, तिला त्याच्याशी विवाह करून आणलं. आणि आत्ता तू नाही आठवलीस किंवा भरत नाही आठवला, पण त्याच्या राजमुकुटासाठी तुझ्या खजिन्यातलं द्रव्य काढून घेतलं. म्हणजे एकूण तुला मागवण्याचा प्रकार आहे हा सगळाच. तुझ्या भरताने अगदी सांगितलं होतं तुझ्या वडिलांना, ते मी वृद्ध अमात्यांकडून ऐकलं, ते तुझ्या वडिलांना सांगितलं होतं की तुझ्या मुलाला राज्य देईल वगैरे. ही तुझी शुद्ध फसवणूक आहे आणि तू फक्त मंचकावर त्याची शय्यासोबत करणारी इतकंच तुझं त्याला महत्त्व आहे हे लक्षात घे, असं खूप चिथवते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुला नाही आहे ना, तुला राम प्रिय आहे, पण त्या रामाला राज्य मिळाल्यावर होणार काय आहे, तुझ्या सवतीचं राज्य वाढणार आहे, तिचं वर्चस्व वाढणार आहे. आणि तो राम काही कायम इथे राहणार नाही ग, तो त्याच्या राज्यकारभाराच्या ह्याच्यात राहील. आणि मग कौसल्या काय करेल, कौसल्या तुला सारखी नाडेल प्रत्येक ठिकाणी. आजपर्यंत तू जो काही हे केला आहेस, मिळवली आहेस, याची प्रिय आहे, प्रेमाची बायको म्हणून, ते तुला करता येणार नाही. ती राजमाता होणार आणि तुझ्या हाती मात्र भरताला घेऊन दिवस असे अन्यायात कंठत असणं राहणार. त्यामुळे विचार कर. आणि हे जेव्हा ती सांगते तेव्हा सवतीचं मान वाढणार या ह्याच्यात पेटते कैकेयी. तोपर्यंत पेटलेली नसते, त्यावेळी पेटते. मग म्हणते नाही नाही बरोबर आहे, तू म्हणतेस ते मला सांगितलं नाही, मला फसवलंच आहे, मी काय नाही म्हणलं असतं, मी काय त्याला दिलं नसतं राज्य, देऊ दिलं नसतं. राम माझा इतका प्रिय आहे की त्याला द्यायला मला जर सांगितलं असतं की असं जरी मी तुझ्या वडिलांना वचन दिलंय तरी मी काही असं करू शकत नाही, असं असं, तर मी काही मान्य केलं नसतं का, भरताने मान्य केलं नसतं. म्हणते नाही आता मी मानणारच नाही वगैरे, असं असं करून ती चिडते. ती सवती मत्सराच्या ह्याच्यात चिडते. म्हणजे सवतीला राज्य मिळणार याचा जास्त, मान मिळणार याचा जास्त त्रास होतो तिला, आणि म्हणून ती भडकते. आणि मग तो सगळा प्रसंग होतो. ती पण तरीही तीच कैकेयी रामाला ती जेव्हा म्हणते ना मंथरा, की त्या मेल्या रामाला वनवासात पाठव, तर ती म्हणते अगं नको ग, त्याला नुसत्या रामाला म्हण, मेल्या म्हणू नको. म्हणजे हा एक वेगळा भाग खाडीलकरांनी दाखवलाय की ती कैकेयी जेव्हा दशरथ कोसळतो, तो शुद्धीवर येत नाही, तेव्हा ती घाबरते. ती म्हणते असं काय करायचं, अहो मी तुम्हाला यासाठी म्हटलं वगैरे असं. म्हणजे ती कुठेतरी त्याला नाही उठाना असं करून ती त्याला उठवायचा प्रयत्न, म्हणजे इतर रामराज्य वियोग काय किंवा इतरत्र काय, की अगदी वाल्मिकी रामायणात सुद्धा कैकेयीला अशी कुठे कणव आलेली आहे दशरथाची असं दिसत नाही. ते इथे मात्र ती कैकेयी थोडीशी अस्वस्थ होते जेव्हा दशरथ कोसळतो किंवा बेशुद्ध होतो तेव्हा, असं थोडंसं तिचं हे वेगळं वेगळं हे दाखवलंय. पण सवतीबाबतचा मत्सर हा मुख्य त्यातला सगळा पार्ट आहे. धाडीला रामतीने एका वनीमध्ये मात्र प्रतिमा नाटकाच्या वरून ते आधारित आहे आणि त्यामुळे त्यामध्ये प्रतिमागृहाचा प्रसंग आणि वल्कलांचा प्रसंग जो सुरुवातीलाच येतो, की अवदातिका नावाची जी दासी असते सीतेची, ती गंमत म्हणून दुसऱ्या दासीला छेडायचं म्हणून ती वल्कलं घेऊन येते आणि ती वल्कलं उत्सुकता म्हणून, कुतूहल म्हणून सीता नेसते. इथे प्रतिमा नाटकात छान दाखवलंय की पुढे राम ते म्हणतो अगो बाई तू हे काय केलंस, पुढे वानप्रस्थातलं वस्त्र तू आत्ता का धारण केलंस, मग तू केलंस तर मीही करतो. आणि मग असं त्यांचं चालू असताना
ती मंथरेची आणि कैकेयीनी वनवास दिल्याची वगैरे घोषणा होते किंवा बातमी येते असं दाखवले प्रतिमा नाटकात. इथे तसं काही फार त्या दोघांमधलं संभाषण दाखवलं नाही. ही मात्र वल्कलं घेऊन मिरवते, घालून मिरवते, तिला छान वाटतं, पण आम्हालाही कौतुक वाटतं, काहीतरी वेगळं आहे. पण त्यामध्ये तो मी ते धारण करतो वल्कल वगैरे असं काही म्हणत नाही. आणि मग ती त्या वल्कलाचा प्रसंग हा सूचित करण्यासाठी, रामाच्या वनवासाची पुढची सूचना देण्यासाठी जो आहे असं आपल्याला हायलाईट प्रतिमा नाटकात होतं, तसं इथे होत नाही. हा एक जनरल सपाट जातो प्रसंग. म्हणजे फक्त ज्याला सूचक बघण्याची सवय आहे त्याला ते कळतं, पण असं त्या नाटककारांनी म्हणजे दगवंशांनी कुठे ते तसं हायलाईट केलेलं दिसत नाही. तसंच दुसरं प्रतिमागृहामधला प्रसंग तिथे कसं दाखवलंय की प्रतिमा नाटकात, की तो 3 लोकांची माहिती सांगतो आणि चौथा त्या भरताला जेव्हा दशरथासारखा वाटतो तेव्हा तो म्हणतो आता मी निरोप घेतो. तर तो म्हणतो का निरोप घेतोस, तुला ते ऐकायचं नाहीये जो आस्त्रीच्या कह्यात जाऊन पुत्राला वनवास देता झालाय तो, त्या राजाबद्दल तुला ऐकायचं नाहीये असं म्हणून तो तिथला देवकुलिक म्हणजे तो पुजारी बोलतो असं दाखवलंय. त्या प्रतिमागृहाचा व्यवस्थापक बोलतो असं दाखवलंय. इथे तसं काही नाही दाखवलंय. म्हणजे हा प्रतिमागृहाचा प्रसंग पण तसा सपाट जातो. फक्त त्याला एक उल्लेख केलाय दगवंशांनी की तिथे तो 3 राजे दाखवतो, त्यांची माहिती सांगतो, तोपर्यंत सुमंत्र येतो आणि त्यांना न्यायला लागतो. सुमंत्रावर शत्रुघ्न भडकतो. तिथे शत्रुघ्न भडकलेला दाखवलाय, जो प्रतिमेत कुठेही नाहीये. शत्रुघ्न इथे फार ॲरोगंट दाखवलाय की तुम्ही खोटंच बोलताय, काहीतरी नक्की झालंय, तुम्ही ज्या तऱ्हेने बोलताय भरताला कळलं नसेल तुमच्या चेहऱ्यावरचा भाव, पण मला कळलाय तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. आम्ही इतके दिवस तिकडे राहिलो, आमच्या आजोळी म्हणून तुम्ही आमचा असा अवमान करताय, आमच्यापासून काय लपवताय वगैरे वगैरे असं तो झापतो त्याला. त्यामुळे ते सांगायचं राहतं तिथलं आणि ते निघून जातात. आणि मग नंतर भरताला आठवतं, जेव्हा कैकेयीकडे जातो आणि त्याला कळतं तेव्हा त्याला आठवतं, म्हणजे मला तिथे जी चौथी प्रतिमा माझ्या वडिलांसारखी दिसत होती ते खरं होतं. तर असा फक्त उल्लेख गोडशांनी केलाय, पण असा प्रतिमागृहाचा जो प्रसंग प्रतिमा नाटकामध्ये त्याला हायलाईट केलाय किंवा जास्त फोकस करून दाखवलाय, तसा इथे न करता कैकेयीवर फोकस केलाय जास्त. आणि कैकेयीने राज्यशुल्काचा जो वचनाचा भाग दशरथांनी दिला होता तो खरा करावा. त्यांनी सत्यवचनी जे म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय ही रघुकुलाची परंपरा टिकावी म्हणून मी त्याला हे करायला लावलं दशरथाला, म्हणून त्या वरांचं सहाय्य घेऊन मी रामाला वनवासात धाडलं वगैरे वगैरे ती सांगते. मला नाहीतर काय राज्याचा लोभ होता असं नव्हे, पण त्यांनी वचनाला टाळून रामाला अभिषेक करायचं ठरवलं होतं आणि हे मला काही पटलं नाही, म्हणून मी त्याला वनात धाडण्याचा आणि तुला राज्यावर बसवण्याचा हा हट्ट धरला. यात माझी जर काही चूक असेल तर असो, पण मी तुझी माता आहे आणि मी हे करणार वगैरे. आणि त्यामध्ये म्हणजे प्रतिमा नाटकामध्ये असं दाखवलंय की दशरथाला शाप होता पुत्रवियोगाने मरण्याचा आणि तो शाप खरा व्हावा, ब्राह्मणाचा शाप खोटा होऊ नये म्हणून मी हे केलं असं ती तिथे म्हणते. आणि हे सगळं आणि राज्यशुल्काचा विषय तिथे आलाच आहे आणि हे सगळं वसिष्ठ वामदेवादींना माहिती होतं असं म्हटल्यावर तेही नंतर तिची पाठराखण करतात की हो हे खरं होतं. पण इथे मात्र कैकेयी म्हणते की हे का बोलत नाही आहेत आज, म्हणजे तिथे कोणी बोललेलं दाखवलं नाही. या धाडीला रामतीने का वनीमध्ये ना सुमंत्र बोलत ना वसिष्ठ बोलत. पहिल्यांदा ते सांगतात की हे विधिलिखित म्हणावं लागेल की असं झालंय, पण ते कैकेयी म्हणते ते बरोबर आहे किंवा कैकेयीने ते त्यासाठी केलं असं अजिबात म्हणत नाही. त्यामुळे ती म्हणते, ती आकांत करते की का हे आज बोलत नाही, त्यांना खरं तर हे माहिती आहे मी का धाडलं रामाला वनात, याचं कारण यांना माहिती आहे, पण हे का बोलत नाहीये असं करून ती आकांत करते असं दाखवलं. म्हणजे हा थोडासा जरी आधारित नाटक असलं तरी ते जसं तसं दगवंशांनी घेतलेलं नाही, त्यामुळे हे थोडं वेगळं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की हे जे नाटक आहे हे स्पेशली आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात फारसं केलं गेलं नाही, कोकणात याचे प्रयोग होतात. म्हणजे गोवा किंवा गोव्याकडचे जे काय म्हणतात त्याला गावागावांमधले उत्सव असतात ना, त्या उत्सवांच्या दरम्यान हे नाट्यप्रयोग होत आहेत असं दिसतं. आणि तिथली लोक खरं तर त्यांच्या आपल्याला उच्चारांच्या टोनिंगमध्ये पण फरक कळतो, पण तरीही त्यांनी ते नाटक उचलून धरलंय
आणि त्यातली खूप छान म्हणजे ती नाट्यपदं खूप छान आहे. म्हणजे घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला, किंवा अवमानिता मी झाले, असं काही काहीचं पद. अशी सगळी जी अगदी त्यातली पदं जी आहेत ती प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे जे धाडीला रामतीने का वनी जे आहे ते नाटक असं आहे. आणि आता कैकई नाटक, मी सगळं कैकईबद्दलचं लगेच घेतलं एकामागे एक. सौतीमत्सर काय, किंवा धाडीला रामतीने का वनी काय, किंवा हे आत्ता कैकई जे नाटक आहे ते नाटकसुद्धा सगळं याच तऱ्हेने जातं. तिथे फक्त एक प्रसंग गोहकाचा दाखवला आहे की तिथे त्याला शंका येते की भरत रामावर चालून जातोय की काय, म्हणून तो आपल्या लोकांना हे देतो, सूचना देतो की सावध राहा, जर तो आपल्या विरोधात जाणार असेल तर एकाही नाविकाने त्याला गंगा पार करायचं नाही आहे वगैरे वगैरे असं. आणि तिथे जी कैकई जी दाखवली आहे ती थोडी जास्त बटबटीत आहे. म्हणजे मला असं वाटलं की रामराज्य वियोगाकडे येणार आहे मी परत, कारण रामराज्य वियोग हेही कैकईवर साधारलेलं नाटक आहे. तर ते ही जी कैकई आहे कैकई नाटकातली शिरवाडकरांची, ती शिरवाडकरांनी शेक्सपियरचे अनेक अनुवाद केल्यामुळे आणि ती जी बटबटीत भाषा त्या नाटकांची आहे, म्हणजे मला अगदी तो कुठली ती नटसम्राटची भाषा जी तशी काही वेळा फार बटबटीत भाषा कैकईच्या तोंडी घातली आहे का शिरवाडकरांनी असं वाटलं. कारण कैकई भरताशी बोलतीये, भरत म्हणतो तू हे पाप का केलंस, तुला मान्य आहे का हे, तेव्हा ती पार अगदी म्हणजे शारीर गोष्टींवर बोलतीये. म्हणजे हो ते पाप माझ्या स्तनांच्या, ते पापाचं वटवाघूळ माझ्या स्तनांशी झोंबतंय वगैरे. आपल्याकडे ह्या असल्या वटवाघळाच्या वगैरे पापाशी संबंधित संकल्पना नाहीत, म्हणजे अशा येत नाहीत, आपल्याकडे आलेल्या नाहीत ज्या अशा परकीय नाटकामध्ये. कारण त्या नटसम्राटमधली वटवाघळं मला आठवली, त्यात त्या वटवाघळांचा रेफरन्स आहे. तसं इथे म्हणजे मला नाही बरं वाटलं. बाकी सगळं चांगलं आहे नाटक, पण तरीही म्हणजे कैकई त्यामध्ये निर्दोष आहे किंवा तिचा हेतू चांगला होता किंवा वेगळा होता तिचा दृष्टिकोन वगैरे हे दाखवलं, पण तशी भाषा थोडी बटबटीत वाटली मला शिरवाडकरांची. या उलट रामराज्य वियोग नावाचं नाटक आहे, मी ते मागे ठेवलं होतं याकरता की 2 माणसांनी लिहिलं आहे ते नाटक. खरं म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांनी 3 अंक आणि पुढचे 2 अंक दुसऱ्या माणसांनी लिहिले, म्हणजे गौतमदेव नावाच्या गृहस्थानी, गणेश शंकर देव या नावाच्या गृहस्थानी. पण ते असं अजिबात वाटत नाहीये की ते कुठेतरी जोडलंय कुणीतरी वेगळ्यानी एकमेकाला, असं वाटत नाहीये. संस्कृत नाटकामध्ये जसे विष्कंभक प्रवेशक असं असतं तसे विष्कंभक वगैरे आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य धनुर्भंगमध्ये पण, शिवधनुर्भंगमध्ये पण हे आहे. आणि इथे पण सांगायचं राहिलं मगाशी तिथे की साकी, दिंडी, अंजनी गीत ही सगळी जी जुनी वृत्त, त्या सगळ्या वृत्तांमध्ये रचना या नाटकामध्ये आहे. आणि त्या रामराज्य वियोगामध्ये त्यांनी दाखवलंय काय तर कैकेयी, मंथरा आणि शंभूक, जो आपल्याला नंतर उत्तरामचरितात म्हणजे रामाच्या उत्तर आयुष्यामध्ये तो शंभूक येतो वगैरे, पण इथे त्यांनी आधी आणलाय शंभूकाला. आणि तो शंभूक तेव्हाही तप करत असतो, तो एका ब्राह्मणाचा, आणि त्याची आई जी असते ती शूद्र असते आणि तो ब्राह्मणाचा पुत्र असतो. त्यामुळे ब्राह्मणाच्या पुत्राला त्यांनी बघून वडिलांचं सवय असते म्हणून तो तप करायला जातो असं दाखवलंय. तर त्या दुसऱ्या एका ब्राह्मणाचा पुत्र मरतो आणि म्हणून रामाकडे तक्रार येते, म्हणजे दशरथावर आरोप होतो, म्हणून राम त्याचं निराकरण करायला जातो आणि त्याला मुसक्या बांधून इकडे घेऊन येतो. त्याचा निर्णय तो करत नाही, तो म्हणतो हे धर्माची बाब आहे त्यामुळे वसिष्ठांनी त्याचा निर्णय करावा, म्हणून तो वसिष्ठांकडे घेऊन येतो, असा भाग आहे. आणि सुरुवात रामराज्य वियोगाची अतिशय संस्कृत नाटकाच्या तऱ्हेने नटी आणि सूत्रधार अशी सुरुवात, म्हणजे प्रस्तावनेची जशी हे असते तशी नटी सूत्रधाराचा संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये तो तिला हाक मारत येतो की अगं नाटक करायचं आहे ना रामराज्य वियोगाचं वगैरे वगैरे. तर ती अशी एका वृक्षाला, कलिंग वृक्षाला टेकून शरयू तीराची तिथे उभी आहे. तो म्हणतो अगं नाटक करायचं ना आपल्याला, काय करायचं आहे वगैरे असं करून ती जरा आहेनीच बोलते, त्याला कळत नाही पहिल्यांदा काय बोलते. ती काहीतरी गास ऋतुवर्णन करणारं जरा प्रेक्षकांना बरं वाटेल असं, तर ती वर्षा ऋतू वर्णन करते म्हणते आणि वर्षा ऋतूचं फार विचित्र वर्णन करते. तो म्हणतो असा काय अगं, अशी काय वर्णन करतेस काहीतरी विचित्रसारखं, तुला काय झालंय नेमकं. तर ती भडकते. मग त्याला कळतं की अरे असं आहे नाही का
की कलिबिली शिरणार आहे मंथरेत, तिला ही मंथरा व्हायचं आहे म्हणून ती बहुतेक मंथरेच्या भूमिकेत शिरली, तर चला मलाही आता दशरथाच्या भूमिकेत शिरून तिच्यावर कुरघोडी केली पाहिजे असं म्हणून तो जातो. आणि मग ती येते तीच अशी, जो काही समोर येईल त्याचे दातच पाडीन मी वगैरे अशा तऱ्हेची, म्हणजे साकी वृत्तामध्ये अशी रचना आहे की पाडीन त्याचे दातच मी वगैरे असं अशी ती बोलतच येते. आणि तुम्ही काय म्हणता, माझ्या स्वामिनीचा जो पुत्र आहे तो त्या या साम्राज्याचा वारस आहे, तुम्ही कुणाला काय राज्य देताय वगैरे, आता मी कसं बघतेच कोणाला राज्य देताय ते वगैरे असं म्हणून ती सगळ्या अयोध्येत फिरते की तो मध तोंडाला माखलेला असा व्याघ्रमुखी सर्प आहे, त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका, त्याला तुम्ही आज राज्य दिलं की तो तुम्हाला उद्या बाहेर काढेल वगैरे असं सगळ्या बाजारात बडबडत असते. एक 2 सेवक दाखवलेत, उन्नत आणि विनत म्हणून. त्यातला तिला भेटतो जो, तो म्हणतो की तू असलं काहीतरी बोलणार असेल तर तुला पकडून नी ना. ती म्हणते मला पकडायची कोणाची शामत आहे, बघतेच मी वगैरे वगैरे करून ती तिथून त्याच्याकडून तिथून बडबडत पुढे जाते. तिला मारायला तलवार हे करतो म्हटल्यानंतर ती तिथून निघून जाते, पण ती कैकेयीकडे नाही जात, डायरेक्ट बाजारात जाते, परत परत म्हणत राहते की राम असा राम तसा. आणि मग तो विनत दुसरा जो आहे तो येतो, त्याच्याकडून हा शंभुकाचा जो मी मगाशी वृत्तांत सांगितला की तो ब्राह्मणाचा पुत्र गेलाय, तर तो कुणामुळे गेलाय हे शोधायला राम गेलेला असतो, आणि तिथे शंभूक तपस्या करताना मिळतो, म्हणून तो शंभुकाला समज देऊन इकडे घेऊन पाठवून देतो, असं सगळं दाखवलंय. तर तेवढ्यात तो शंभुकाला वसिष्ठांकडे घेऊन येतो. विनत ते वसिष्ठांना जाऊन सांगतो म्हटल्यावर वसिष्ठ म्हणतात घेऊन ये त्याला. मग तो घेऊन येतो. तेवढ्यात तिकडून नगरशेठ एक मंथरेला बांधून मुसक्या बांधून पाठवतो. का तर ती तिथलं सगळं उचकून टाकत असते, सगळ्या पताका तोरणं, आणि बडबडत असते तोंडाने की तुम्हाला काय वाटलं राम असा आणि राम तसा वगैरे वगैरे. त्यामुळे तो तिला समज देऊन सगळं वाट लावते ही म्हणून तो तिला कैद करून पाठवतो. मग वसिष्ठांकडे दोन्ही मुद्दे येतात एका वेळी. म्हटल्यावर ते म्हणतात मंथरेला आधी ह्याच्यात टाकूया, कशात, कारागृहात टाकूया, आणि माझ्या सहीचं पत्र मिळाल्याशिवाय तिला कोणी जेवण जरी देऊन गेलं तरी त्याला प्रवेश द्यायचा नाही वगैरे. हे वाचताना मालविकेला आणि तिच्या सखीला जे टाकलेलं असतं धारिणीने, आणि स्वतःची मुद्रा मिळाल्याशिवाय त्यांना सोडायचं नाही असं जे हे केलेलं असतं त्याची आठवण झाली. तर तिकडे मंथरेला पाठवतात. मंथरा चरफडते की आता काही माझं साध्य होत नाही, कैकेयीला आता त्यापेक्षा मी बाजारात गेले त्यापेक्षा मी जायला पाहिजे होतं कैकेयीकडे वगैरे. इथे हे शंभूक सगळं ऐकतो. शंभुकाचा निर्णय करायचा वसिष्ठ मागे ठेवतात. का तर आधी आपण रामाला राज्याभिषेक करण्याच्या दृष्टीने हालचाली करूया, याचं अभिषेकानंतर काय ते करायचं बघूया. त्यामुळे त्याला सध्या हे कर, इकडेच ठेवून दे असं तिथे देवडीवर ठेवायला सांगतात त्याला थांबवून. तो तिथे थांबून म्हणतो की या सगळ्या ब्राह्मण लोकांनी मला काय करायचं ठरवलंय, मला उगीच इकडे पकडून पाठवलंय, आता मी शिकवतोच यांना धडा काय असं म्हणून तो म्हणतो काही करून काय करू असं वाटतं. मग त्याला म्हणतो आत्ताच तर मी ऐकलं तिला कारागृहात पाठवलंय, कसं तरी करून तिला मी जर तिच्यापर्यंत पोहोचलो आणि तिला सोडवलं तर सगळं कार्य सिद्ध होईल. म्हणून मग तो विचार करतो की काय करू असा विचार करतो. आणि विचार करता करता अचानक त्याला सुचतं. म्हणतो ठीक आहे की आपणच ते कोणीतरी जे जेवण घेऊन जाईल तिला गाठून आपणच काही ते करूया. म्हणून तो एक स्त्रीचा पोशाख मिळवतो. एका म्हणजे शरीर तीराच्या ठिकाणी कोणीतरी स्त्री आंघोळीला उतरलेली असते, तिचे वस्त्र घेऊन पळतो आणि ते वस्त्र धारण करतो. त्याला काही बांधून ठेवलेलं नसतं, नुसतंच थांबवून ठेवलेलं असतं. त्यामुळे तो असं सगळं करतो आणि येतो. तर इकडे राम सीतेचा अभिषेक होणार म्हणून त्यांना स्नान घालणं वगैरे वगैरे असे मोठे विधी होणार असतात. आणि ज्या दासीला घेऊन जायचं असतं जेवणाचं ताट, तिला प्रश्न पडतो आत्ता का मला इकडे पाठवतात, मला छान इकडे एकतर मला होत नाही, आता माझं वय झालं, माझी पोरगी काय माझ्या ऐकण्यातली नाही, तिला पाठवलं असतं तर. पण आता असंच करते, तिलाच पाठवते, कारण राणीसाहेबांनी सांगितलंय माझ्या इथून हलू नको म्हणून. त्यापेक्षा मग मी आता तिलाच शोधते. म्हणून ती तिला शोधते, ती तिला हाका मारते, ती येते. नेहमी जनरल कॉलेजच्या तरुणी जशा चंचल असतात तशीच दाखवली आहे ती. ती म्हणते मला नाही जायचं, मला इथे एवढा सगळा उत्सव चालू आहे अभिषेकाचा,
आणि मी का जाऊ तिकडे, आणि मंथरेला कशाला तिकडे ठेवलं. मंथरा तर कैकेयी राणीसाहेबांच्या मर्जीतली आहे ना. ती म्हणते आपण फक्त काम करायचं, आपण विचार सांबार चौकशा करायच्या नाही. त्यामुळे हे काम तुला करायचं आहे, हे काय काही वाटेल ते कर, तिकडे पोचवून ये आणि हे पत्र घेऊन जायचं आहे. मी जाऊ शकत नाही, मला राणीसाहेबांनी मला हालायचं नाही माझ्या इथून अशी आज्ञा दिलेली आहे. मग ती चरफडत बर म्हणते आणि मग म्हणते काय इथं छान राम लक्ष्मणांची स्नानं आणि काय काय त्यांचे सजवण्याचे विधी होणार आहेत आणि मला इथून जायला लागतं आहे. मला एखादं जर माझ्याकडे पैसे असते तर कुणाला तरी पैसे देऊन मी वळवलं असतं की जा बाबा हे देऊन ये म्हणून. हे सगळं ऐकतो तो आणि तो तिथे येतो. तो माळणीच्या वेशात असतो. तो ती म्हणतो काय गं तुझं काय काम आहे. तर ती म्हणते तू कोण आहेस. तर मी ना नवीनच आली आहे, माळीण आहे. तर तुझं काय काम होतं. तर असं असं देईन की मी नेऊन. मग ठीक आहे तू दिलंस तर मी तू परत येशील तेव्हा तुला मी हे देईन ते देईन राणीसाहेबांकडून वगैरे वगैरे ती सांगते. ते म्हणते ते काय द्यायचं ते नंतर बघू, तुझं काम झालं ना आपण. म्हणून तो मग शंभूक जातो, तिकडे जातो मंथरेकडे. तर मंथरा खवळते त्याच्यावर, नकोय मला तुझं काय जेवण बिवण. त्या सांग त्या थेरड्याला बिरड्याला असं सगळं बोलते. तो म्हणतो अगं बाई मी तुझा हितैषी म्हणून आलोय. मी तुझा हितैषी म्हणजे तू माणूस स्त्री नाही आहेस. मग तो सांगतो, तो म्हणतो मी कोण आहे याचा मागे पडू नकोस, तुला आत्ता काम करायचं आहे ना तुझं, तू जा. पण जाऊ कशी, मला इथून जाण्याचा रस्ता माहिती नाही. तो म्हणतो मी दाखवतो, आणि मी हे जे वस्त्र नेसून आलोय ना ते तू पांघरून द्या डोक्यावरून आणि आता ते सगळं जेवणाचं घेऊन जा, म्हणजे तू जाशील. मी इथे थांबतो, मला काय आता कामच नाही आहे म्हणतो. तो तिथे थांबतो. मग नाही मग मी तुला माझं काम झालं की लगेच सोडवेन वगैरे वगैरे ती सांगते आणि तिथून निघते. येते कैकेयीच्या महालात, तिला सगळं भडकवते. तिला काय काय भडकवते ते नेहमीचं जे आपल्याला रामायणात माहिती आहे तेच ती अतिरंजित करून सगळं सांगते. आणि म्हणते तुला कसं कळत नाही आहे, तुझ्या तोंडाला काळीमा फासलाय दशरथाने, काही तुझ्यावर प्रेम बिम नाही आहे त्याचं वगैरे वगैरे. त्यानुसार ती सगळं सांगते आणि मग म्हणते आता इथे थांबून आपल्याला उपयोग नाही, आता त्याला सोडवायला हवं ज्याने आपल्याला हे केलंय. आता हे इथं पेटलं, आता ती बरोबर करणार आहे काय ते. म्हणून ती परत शंभुकाला सोडवायला म्हणून निघून जाते. आणि इकडे कैकेयी कोपभवनात जाते. मग ती सगळं बोलते. तिथे कैकेयी जी दाखवली आहे ती जरी वाईट बोलते, अपशब्द बोलते, तरीही ती शिरवाडकरांच्या कैकेयीसारखे अपशब्द बोलत नाही. ती संस्कृत राण्या जशा चिडतात, अगदी इरावती जशी मालविकाग्निमित्रमधली पट्टा काढून मारते बिरते राजाला, तशी अगदी हे करते दाखवली आहे. पण ती अशी बटबटीत बोलत नाही. ती सांगते की मी हिरा खाऊन जीव देईन, मंगळसूत्र तोडून टाकीन, कुंकू पुसून टाकीन, एकदा तू मला दिलेले वर. तिथे काही ह्याचं काय वीर्यशुल्काचा वगैरे राज्यशुल्काचा काही प्रश्न येत नाही. तिथे ती सरळ सरळ सांगते की हे 2 माझे वर आहेत ते तू मला दिले पाहिजेस. आणि वर देणं हे तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या वंशजांनी पूर्वजांनी पाळलेलं वचन आहे. वचन देऊन मुकरायचं नाही, ते तू केलं पाहिजेस आणि ते आजच केलं पाहिजेस, आत्ताच केलं पाहिजेस, नाहीतर मी जीव देते. खरंच ते पुसून टाकते, मंगळसूत्र काढून फेकते आणि नंतर राजाला लाथ मारते. तेवढ्यात वसिष्ठ येतात आणि मग तिच्यावर वैतागतात. आणि खरं तर वसिष्ठांना माहिती असलं, आपल्याला माहिती आहे की रामायणात त्यांना माहिती होतं, तरी पण तसं इथे काही दाखवलं नाही. वसिष्ठ खूप अस्वस्थ होतात की मी काय मुहूर्त काढला आणि काय झालं, म्हणजे मी रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढायला तो वनवासाचा ठरावा का वगैरे वगैरे असं सगळं त्यामध्ये आहे. खूप छान छान त्यामध्ये साक्या दिंड्या आणि अंजनी गीतासारखी पदं आहेत. ते प्रत्यक्षात वाचण्यासारखं खूप छान आहे नाटक. कारण नंतर तो तिथे जेव्हा आता ठीक आहे की राम वनाला जाईल, ती आज्ञा देववते, राजा कोलॅप्स होतो वगैरे सगळं सगळं होतं. पण होतं काय, जेव्हा म्हणजे 2 गोष्टी तिथे दाखवल्या. पहिल्यांदा मंथरेचं ऐकून ती मंथरेवरच चिडलेली असते कैकेयी की तू मूर्खासारखं बोलू नकोस, तुला फक्त आत्ता कारागृहात डांबलं होतं, आता मी सुळावरच द्यायला सांगते. असं तिथे ती कैकेयी अशी पण दाखवली की पहिल्यांदा ती अशी बोलते. जेव्हा मंथरा तिला जाऊन म्हणजे मंथरा गडाबडा लोळायला लागते जमिनीवर आणि म्हणते आता मी काही राहत नाही, मी सोडूनच जाते तुला, तू काही माझं मानत नाहीस वगैरे.
तेव्हा कैकेयी तिला समजवायला जाते की अगं ही सोडून गेली तर काय करायचं, ही दाई आहे आपली जुनी वगैरे, म्हणून ती तिला असं जाऊन पकडते. तिला पकडल्यावर, तिला स्पर्श केल्यावर तिच्या शरीरात जो कली असतो तो हिच्या शरीरात येतो आणि मग ही पिसाळते आणि मग ते सगळं जे वागते विचित्रसारखी ती वागते. आणि नंतर आता जेव्हा राम येतो, राम कैकेयीची समजूत काढतो की ठीक आहे, दशरथ महाराजांनी ही जर वचनं तुला दिली होती तर मग हे केलं पाहिजे आणि मी जाईन, तू काळजी करू नको, मी आत्ता इथूनच वल्कला नेसून जा. हो म्हणतो जाईन. म्हणून तो तिला असं खाली बसलेली असते तिला उचलायला जातो किंवा तिला स्पर्श करतो की तिच्यातला कली बाहेर पडतो आणि तो थरथर कापत असा समोर उभा राहतो रामाच्या, थरथर उभा राहतो आणि ती बेशुद्ध पडते. कली बाहेर पडल्यानंतर ती जे आत्तापर्यंत तो सगळं बेअरिंग सांभाळलेलं असतं ते सगळं नाहीसं झाल्यामुळे ती कोलॅप्स होते, ती कोसळते, ती बेशुद्ध होते. आणि मग कलीला तो म्हणतो काय रे तू कोण आणि हे असं काय झालं मातेला वगैरे असं. तर मग तो कली हात जोडून सांगतो की मी कली, मला देवांनी असा हे दिला होता, हे काम दिलं होतं की तुम्ही विसरले, तुम्ही अवतार घेऊन आलात खरे पण तुम्ही विसरलात आता, आणि जर दशरथ महाराज तुम्हाला राज्याभिषेक करतील तर तुम्ही आता इथे अडकणार राज्य म्हणून, मग तुम्हाला बाहेर पडता येणार नाही आणि तुम्हाला तर रावणाला मारायचं काम करायचं, देवांना बंदीतून सोडवायचंय. त्यामुळे देवांना काळजी पडली, त्यांनी मला विनंती केली म्हणून मी आलो आणि म्हणून मी पहिल्यांदा शंभुकाला धरलं, म्हणून त्याला तप करायची इच्छा झाली, म्हणून तुम्ही त्याला पकडलं, म्हणून त्यांनी मग मंथरेच्या देहात शिरलो, मंथरेने त्यामुळे सगळं पेटवलं आणि आता मंथरा कैकेयीला भेटली तेव्हा मी कैकेयीच्या देहात शिरलो. कारण नाहीतर मला तो कलीचा एक प्रसंग मध्ये दाखवलाय त्यांनी की कली म्हणतो मी नाही म्हणत होतो, मला देवांनी पाठवलंय. तर हे सगळे एकमेकांशी इतके घट्ट प्रेमाने बांधलेत, मी कोणात शिरू. तेव्हा त्याला ती मंथरा पहिल्यांदा भेटते, शंभूक नंतर भेटतो असं दाखवलं. तर तो म्हणतो असं मी केलं. तो म्हणतो ठीक आहे पण तू देवांचंच कार्य केलंस ना, आता तू काळजी करू नको, तुला मी काही करणार नाही, देवांना जाऊन सांग की मी योग्य वेळी मला सावध केलंय तुम्ही, मी आता निघालोच आहे. तेवढ्यात कैकेयीच भानावर येते. ती म्हणते मी कुठे आहे, काय झालं, राम कुठे आहे. आणि मग ती रामाला समोर बघते. तो म्हणतो ती म्हणते अभिषेक आहे ना तुझा, तू असा काय वगैरे. तर तो म्हणतो नाही आता अभिषेक नाही, असंच. नाही रे म्हणते मला नाही असं करायचं नव्हतं, मला का असं झालं. तर तो म्हणतो अगं तुझा काही दोष नाही आहे. मग तो तिला सांगतो की असं असं. ती म्हणते हा म्हणजे देवांचं होतं का हे. तर हो म्हणतो. मग त्यामुळे तू पण आता काही मानून घेऊ नकोस. नाही पण मला कायमचा कलंक लागणार ना, आता मी इतकी वर्ष तुझ्यावर इतकं प्रेम केलं आणि आता मीच असं केलं, याचा कलंक मला नाही सहन होणार, त्यामुळे मी आता माफी मागते आणि तू राज्यावर बस, तू राज्य धारण करतो. म्हणतो आता नाही होणार ते, नाहीतरी महाराजांनी तुला दिलीच आहेत ना वचनं त्या 2 वर, ते आता मी जाणार तिकडे, ते करायला हवंय, ते देवांचं कार्य व्हायला हवंय, त्यामुळे मी जातो, तू काळजी करू नकोस. मग ती त्याला आशीर्वाद देते वगैरे. मग इकडे दशरथाला घेऊन त्याला सांभाळत वसिष्ठ बसलेले असतात, ते हळहळत असतात की काय होतंय काय नाही. मग तो येतो आणि तो म्हणतो आता तुम्ही महाराजांना तयार करा आम्हाला निरोप द्यायला. तो म्हणतो का बरं असं का. तर मग तो त्याच्या कानात सांगतो वसिष्ठाच्या. तर वसिष्ठ म्हणतात अरे बापरे, म्हणजे तू परमेश्वर आहेस, तुझी माया कुणाला मोहणार नाही, तर मग कलीने मला मोह घातला, यात काही हे नाही. ठीक आहे म्हणतो पण मी आता करतो तुझ्या मनासारखं, असं म्हणून मग ते सगळं करतात आणि ती गोष्ट होते. आता हा जो कली दाखवलाय त्याचा मला रेफरन्स कुठे मिळाला, आत्तापर्यंत कुठे हा रेफरन्स नव्हता मिळाला, पण रामविजयामध्ये श्रीधर नावाच्या कवींनी तिथे देव विकल्पाला पाठवतात हे काम करायला असं दाखवलंय आणि तो विकल्प असा मंथरेच्या शरीरात शिरतो वगैरे असं दाखवलंय आणि मंथरा कैकेयीला भेटल्यावर तो कैकेयीत शिरतो हेही दाखवलंय. म्हणजे तो विकल्प म्हणजेच कली. नाहीतर कुठेही असा उल्लेख, इतक्या रामकथा मी वाचल्या पण असा उल्लेख मला मिळाला नव्हता. तो परवा रामविजयात मिळाला की तिथे विकल्प असं अशा नावाने कलीचा उल्लेख आहे आणि तो विकल्प येऊन हे सगळं करतो असं दाखवलंय. त्यामुळे ते 3 लोक. मग शंभुकाला जेव्हा जाग येते, शंभूक म्हणतो माझ्याकडून फारच मोठा अपराध झाला, आता राम मला क्षमा कशी करेल. तर मग कली त्याला सांगतो की हे देवांचं कार्य होतं, त्यामुळे तू आता तपाला जा आणि तू काही हे मानून घेऊ नको. मग मंथरेचं का होईल. तर तिलाही काही राम शासन करणार नाही, उलट तुम्हाला दोघांनाही तो तुमच्यावर कृपाच करेल
तू आता जा तपस्येला, कारण तुझ्याकडून पुन्हा रामाचं कार्य घडणार आहे. का तर राम तुला तेव्हा शासन करेल आणि तेव्हा राम तुला मुक्ती देणार आहे. तेव्हाही तू परत तपस्या करणार आहेस, तेव्हाही तू धर्माचरण करत नाही आहेस असा आरोप तुझ्यावर होणार आहे आणि तेव्हा तुला रामाच्या हातूनच मोक्ष आहे. त्यामुळे आत्ता तू आता काही विचार करू नको की आपल्याकडून वाईट घडलं किंवा काय. हे देवांचं कार्य घडलंय असं समज आणि तू जा, असं तो सांगतो. असं सगळं दाखवलंय या नाटकामधल्या 2 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या की रामराज्य जेव्हा द्यायचं ठरवतो दशरथ, वसिष्ठांशी वगैरे बोलतो, तेव्हा तो चक्क सिंहासनावरून पायउतार होताना दाखवलाय. असं काही कुठे आपण वाचलेलं नाही की तो सिंहासनावर आजपासून मी सिंहासन सोडलं आता उद्या अभिषेक झाल्यावर तोच बसेल, असं काही कुठे दाखवलेलं नाही. हा एक भाग. आणि तिथे तो काय सांगतो की का मला रामाला राज्याभिषेक करायचा आहे, तर राम तरुण आहे, शूर आहे. आत्ता जर या मुलांना जबाबदारी दिली नाही तर ही सगळी तरुण मुलं जबाबदारी शून्य झाली की आळशी होतील, मग कुसंगतीत पडतील आणि कुसंगतीत पडली की आयुष्य त्यांची वाऱ्यावर जातील. हा खूप महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे जसं मी म्हटलं की त्या काळाचा साहित्यावर परिणाम होत असतो, तर हा विचार कुठून आला? कुठेच नाही आहे, तो रामायणात कुठेच नाही आहे. पण हा विचार त्यावेळी ज्यावेळी हे नाटक लिहिलं गेलं त्यावेळी हा खूप महत्त्वाचा विचार त्या नाटककारांनी तिथे पेरलाय असं मला वाटतं. आणि म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांचा हा महत्त्वाचा विचार वाटला मला की म्हणून मला राज्य त्याला म्हणजे राज्याभिषेक त्याला करायचा आहे. का तर ही कर्तबगार मुलं जर त्यांना जबाबदारी दिली नाही, तर जबाबदारी नसली की माणसं आळशी होतात आणि कुसंगतीत पडतात आणि मग अनर्थाकडेच त्यांची वाटचाल होते. म्हणून हे करायचं नाही असं दशरथ म्हणतो. हे खूप महत्त्वाचा हा एक विचार. आणि दुसरी एक गंमतशीर गोष्ट आहे, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की खूप यात गमती पण काही आढळतात ते, तर त्यात एक गोष्ट अशी घातली आहे की शेवटच्या वेळी रामाबरोबर सगळे निघतात, अयोध्यावासी जन सगळे जातात. त्यात ते उन्नत विनत मध्ये पण ते म्हणतात मी नाही राहू शकत रामाशिवाय, मी जाणार बाबा, तू काय करणार तुझं तू बघ, पण मी चाललो, असं एक जण दुसऱ्याला म्हणतो. तर तिथे एक बाळ्या नावाचा एक छोटा म्हणजे एकदम छोटा नाही, तरुण मुलगा देवपूजा सोडून आलेला असतो रामामागे जायचं म्हणून. तर त्याचा म्हातारा बाप त्याला शोधायला येतो, म्हणतो तो तिकडे खाईल कंदमुळं फळं आणि राहील रे, तू काय करणार आहेस तिकडे जाऊन, काय खुळं लागलीत का तुम्हाला? काही नाही जातं त्याच्या मागे, तुझ्या नावानं श्राद्धाची हे घेतलीये, परवाची तिथी घेतली श्राद्ध तिथी, त्या दिवशी आपल्याला एवढ्या मोहरा मिळणार, म्हणजे गप घरी चालायचं. तो म्हणतो मी नाही येणार आहे, तुम्ही रामामागे तर म्हणजे रामाला तर मानतच नाही आहे, तर तुम्हाला काय करणार आमचा रामापर्यंत, मग तू खाणार काय आहेस तिथे, आम्ही रामाकडे बघत बसलो तरी आम्हाला छान वाटेल. म्हणजे आत्ताची जी हिरोइझमची हे आहे ना की आत्ता पोरं पिक्चर बघण्यामध्ये इतके मशगूल असतात की त्यांना खाणं पिणं नसलं तरी चालतं, अशी जी काय परिस्थिती ती त्याही वेळी लोकांची होती असं दिसतं. म्हणून फक्त तिथे राम होता, आताचे हिरो वेगळे आहेत, पण त्यामुळे तो म्हणतो आम्ही रामाकडे नुसतं बघितलं तरी आमचं पोट भरेल, आम्हाला नको आहे काही. तो म्हणतो गप काही नाही, तुला कळत नाही आहे, गप घरी चलायचं म्हणून, नंतर 14 रत्नच दाखवतो तुला म्हणून पार त्याला 2 ठेवून देतो आणि बाप घरी घेऊन जातो. हे दाखवलंय, हे या नाटकाचं वेगळेपण आहे. कारण अशी त्याही काळात माणसं असतील हो, रामायणात सुद्धा, रामायण काळात सुद्धा सगळ्यांनी अयोध्यावासियांनी जाऊच दिलं असेल रामाला, रामाच्या मागे लोकांना असं नव्हे. अशी काही कोणीतरी, जसे रजकाचा प्रसंग आपण ऐकतो तशी काही मंडळी अशी असतीलच ना व्यवहारी, की जी आपण भलं आपलं काम भलं खाणं पिणं आपल्याला मिळालं की संपला विषय. तर ते तिथे दाखवलं, अतिशय मजा वाटते ते वाचताना की गप घरी चल असं म्हणून तो त्याला घेऊन जातो. तिकडे रामाचं काही का होईना त्यांचं ते बघतील, ते त्यांचं दुखणं आहे, अशा दृष्टिकोनाचा तो मनुष्य दाखवला आहे. हे त्या रामराज्य वियोगाचं वेगळेपण आहे. आणि बाकी ते म्हटलंच मी तुम्हाला की साक्या दिंड्या आणि अंजनी गीतं इतकी आहेत की ते प्रत्यक्ष वाचणं आणि ऐकणं हा खूप एक मस्त भाग आहे. आता त्या दशरथाचे जशी पायउतार होण्याची गंमत सांगितली किंवा जबाबदारी दिली नाही की माणसं कशी म्हणजे मुलं वाया जातात वगैरे, तसं तो एक गमतीनं विनोद पण करतो. तो म्हणतो उपवर वधूला जसा तरुणच पती लागतो तसा राज्यलक्ष्मीला सुद्धा तरुणच राजा आवडतो, त्यामुळे मी करणार आहे रामाला राज्याभिषेक. म्हणजे मी अजून कॅपेबल आहे,
पण रामाला राज्याभिषेक का करायचा आहे तर राज्यलक्ष्मीला सुद्धा तरुणच पती आवडतो अशी गंमतशीर गोष्ट त्यामध्ये आहे. आता आणखी एक जे मी नाटक मागे ठेवलं होतं ते, आणि मग शेवटी भूमिकन्या सीतेवर बोलणार. लवांकुश नावाचं नाटक आहे. त्या लवांकुश नाटकाची गंमत अशी आहे की पूर्व भाग आणि उत्तर भाग असे दोनच भाग आहेत, पण त्यात 10-10 प्रवेश आहेत. त्यात सुरुवातीला गणपतीला किंवा सरस्वतीला वंदन, आणि ही माझी जी नाटक मंडळी आहे ती काय फार बोलणारी नाही आहे, त्यांना काय बोलणं जमेल असं नाही, आणि रामाच्या जीवनावर नाटक करणार आहे, त्यामुळे आम्हाला काहीतरी बुद्धी मिळावी म्हणून मी हे करतोय वगैरे वगैरे असं करून ते हे केलं आहे. म्हणजे मग ते म्हणतात की नाही कर तू नाटक वगैरे. आणि मग सुरुवातीचा भाग रामाच्या सुरुवातीच्या काळातलं हे, आणि नंतरचा उत्तर भाग अशा ह्याच्यात तो जो रजकाचा भाग आहे तो घातलाय. म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतरचं रामाचं सगळं चरित्र म्हणजे अगदी पहिला भाग नाही आहे, रावणाबिवणाकडे गेलेलाच वगैरे पूर्व भाग नाहीच आहे, उत्तर चरित्रावरच म्हणजे उत्तर जीवनावरच उत्तर आयुष्यावरच नाटक आहे. आणि राम राज्याभिषेक करत असताना सुरुवातीच्या काळात काय काय प्रश्न विचारतो, तर कसं इकडे बरं आहे ना तिकडे बरं आहे ना, मग भरताकडे कुठली हे असते जबाबदारी, शत्रुघ्नाकडे कुठली असते वगैरे वगैरे असा सगळा भाग दिलाय. त्यामध्ये त्या 3 ठिकाणचं म्हणजे एकदा राज्यसभेचं वर्णन आहे, सगळं चांगलं चालू आहे ना, तर हो इकडे चांगलं आहे तिकडे चांगलं आहे, हे सगळं चांगलं चालू आहे, हे आम्ही बघतोय, असं सगळे त्याला वृत्तांत देतात असं दाखवलंय. मग तो जानकीकडे जातो, मग जानकी त्याला डोहाळे सांगते असं दाखवलंय की तुला काय बरं वाटतं, तर ती सांगते की मला तपोवनात जावं असं वाटतंय, सगळ्यांना भेटावं असं वाटतंय. तो म्हणतो वा हे छानच आहे वगैरे वगैरे असं दाखवलंय. नंतर दूतांना बोलवतो की काय माझ्या राज्यात सगळं बरं आहे ना, लोकांना बरं वाटतंय ना सगळं, तर पहिल्यांदा दूत सगळं चांगलं सांगतात. मग तो म्हणतो नाही काही वेगळं असेल तरही मला सांगा, आणि असं म्हणतात हो म्हणतो तो दूत म्हणतात हो. आणि हे सगळं पुन्हा मी मगाशी बघितलं जेव्हा तेव्हा विदूषक आणि सूत्रधार असे 2 वेगळे भाग दाखवले त्यात. म्हणजे जे पहिल्यांदा ज्या वंदना दाखवलेत ना, गणेश वंदना, सरस्वती वंदना, तर त्यामध्ये श्रीकृष्णाला पहिलं वंदन आहे गंमत म्हणजे, आणि तिथे तो विदूषक इंग्लिशमध्ये बोलतो. फार मजा अशी दाखवली आहे की विदूषक सगळं इंग्लिशमध्ये बोलतो. तर मग हे सगळं मग ते सगळे भाग दाखवले तसे दूतांच्या वगैरे. आणि मग तिथे सदोबा पिलोबा आणि त्याची ती सखू नावाची बायको, म्हणजे रजक तो सदोबा रजक, पिलोबा त्याचा सासरा आणि सखू त्याची बायको यांचा प्रसंग दाखवलाय. तिथे तो विदूषक असतो. तो सदोबा त्या विदूषकाला म्हणतो काय रे करू, बायको माझं काही ऐकत नाही. तो म्हणतो म्हणजे काय करायचंय, काय म्हणजे काय झालंय, तर माझा जो उभा दावा ज्याच्याशी आहे त्याच्याबरोबर ही मिठाई खात बसली होती शरयू तीरावर. म्हणजे अगदी जो प्रसंग रजकाचा रामायणातला तो इथे असा अगदी घरगुती म्हणजे गावातला प्रसंग असावा तसा दाखवलाय की ती नदीकाठावर बसली होती मिठाई खात त्याच्याबरोबर गप्पा मारत. तर काय करू, 4 चिंचेचे फोक ओढून दे की आणि काढ घराबाहेर, असं तो विदूषक सांगतो. आणि नंतर म्हणतो वा वा आता किती छान पेटणार हे. तेवढ्यात ती येते, तर तो खरंच तिला उभाडवं करायला लागतो. तो म्हणतो काय कुठे गेली होतीस, ती म्हणते प्रधानजींचे कपडे द्यायला गेले होते. प्रधानजींचे कपडे, आणखी कुठे नाही. मग ती म्हणते आणखी कुठे जायचं होतं का, नाही परवा गेली होतीस की कुठे गप्पा मारायला त्या माझ्या शत्रूशी. ती म्हणते काही काय बोलता, काही बोलत नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे वगैरे म्हणून तिला डायरेक्ट काठीने झोडवायलाच लागतो. आणि जा म्हणतो चालती हो तुझ्या घरी. ती बापाचं घर वाटते. बाप तिला घेऊन येतो परत. विदूषकीकडे तोपर्यंत टाळ्या वाजवतो की चला वा वा छान झालं म्हणून. तर तो बाप येतो, म्हणतो काय हो जावई बापू काय झालंय, हिचं काय चुकलंय. तो नाटककाराचं इतकं गंमतशीर वैशिष्ट्य आहे की तो त्या सासऱ्याशी खूप चांगला बोलतो. सासूबाई बऱ्या आहेत ना, तुम्हाला मागे मी सांगितलं होतं ते सगळं व्यवस्थित आहे ना, तुम्हाला अमुक दिलं होतं ते ठीक आहे ना वगैरे असं सगळं इतरच चौकशा करायला लागतो. तो म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण माझ्या मुलीचं काय चुकलंय सांगा, तिचा काय अपराध झाला म्हणून तुम्ही तिला असं केलंय. तो म्हणतो तिला बाहेर काढा आधी.
तो म्हणतो तू बाहेरच्या अंगाला जाऊन बस ग, अशी भाषा आहे. बाहेरच्या अंगाला जरा बस जाऊन, म्हणजे गावाकडची जशी भाषा असते तशी भाषा आहे. तो म्हणतो बाहेरच्या अंगाला थांब, तू जरा बघतो मी यांच्याशी बोलतो. मग तो त्याला सांगतो की माझा उभा दावा ज्याच्याशी त्याला ती असं करते, त्यामुळे मी काय तिचा तुम्ही दुसरा मोहतर लावून द्या, असाच शब्द असेच आहे. तुम्ही तिला तिचा दुसरा मोहतर लावून द्या, मी काही तिला ठेवून येणार नाही, माझं मी बघेन काय. तो म्हणतो मी डाग काढणारा, माझ्यावर डाग मला सहन नाही होणार. म्हणतो मी परीट आहे, मी डाग काढतो लोकांचे, तो माझ्यावर डाग येतोय, मला नाही चालणार. असं म्हणून हे दूत ह्याला सांगतात, म्हणजे हेर त्याला सांगतात. लगेच तो बोलवतो लक्ष्मणाला. लक्ष्मणाला म्हणतो हे असं असं झालंय, तिला सोडून ये. लक्ष्मण म्हणतो हे बरोबर नाही आहे, खरं मला हे बरोबर वाटत नाही आहे. तो म्हणतो ते मला माहिती नाही, हे केलं पाहिजे कारण लोकांना हे मान्य नाही आहे, तर हे हळूहळू लोकांमध्ये हा शिष्टाचार होईल, त्यामुळे तिला सोडून ये. तो म्हणतो तिला काय सांगू, आत्ता काय सांगू नको. म्हणतो तिला घेऊन जा, आणि मग तिला नाहीतरी वनात जायचंच होतं, तिला घेऊन जा. तिला घेऊन जाऊन लक्ष्मणाला कोडवतो. लक्ष्मण म्हणतो की काय मला माझ्यावर आलंय, आता हिला काय सांगायचं मी वगैरे वगैरे म्हणून. मग पण तिला सांगतो की असं असं केलं. ती म्हणते काय दोष आहे पण माझा, आणि मला का नाही सांगितलं. असं ती हे करते, तिथे थांबते. तो निघून जातो. मग ती आता इकडे तिकडे फिरते की आता मी कुठे जाणार, काय करणार वगैरे. तेवढ्यात वाल्मिकी तिथे 4 शिष्य, ती कारण गंगेला मातेला वगैरे हाक मारायला लागते, देवी वगैरे अशी तिथे स्तुती आणि हे असं करते. तो म्हणतो कोणीतरी ओरडतंय, असं त्याचे शिष्य वाल्मिकीचे त्यांना सांगतात, बघा तरी तुम्ही. तर तो बघतो, अरे म्हणते बाप रे, त्याला ओळखते सीता. तो म्हणतो देवी तू इथे आलीस. मग ती पण त्यांच्या पाया पडते. तर तो म्हणतो चल, मी तुझा सासराच आहे, कारण तुझ्या सासऱ्याचा मित्र आहे, तुझ्या वडिलांना मीही चांगला ओळखतो, रामालाही ओळखतो, त्यामुळे तू चल आता माझ्याबरोबर. ती हो म्हणते. ती येते. ती आल्यानंतर त्या शिष्यांमध्ये चलबिचल सुरू होते. खूप मजेशीर दाखवलंय. शिष्यांमध्ये चलबिचल सुरू होते. ते येतात, आधी चर्चा करतात की ती कुणाला घेऊन आलेत वाल्मिकी ऋषी, आता आपल्या आश्रमाचं काही खरं नाही, कारण ती इथं आली की आपलं काही सगळं व्यवस्थित होणार नाही वगैरे. मग ते वाल्मिकींकडे येतात. वाल्मिकी म्हणतात काय रे, काय काम होतं. तर ही स्त्री कोण आहे तुम्ही आणलं तिला. अरे ही सीता आहे, रामाची राणी, म्हणजे रामराजाची राणी आहे. तो म्हणतो पण आमचं इथे सगळं बिघडून जाईल ना. म्हणतात कशाने बिघडेल. तर नाही म्हणतात, हिने सिद्ध करावं हिचं सामर्थ्य, तर आपण हिला ठेवून घ्यायचं, नाही तर हिला नाही ठेवून घ्यायचं. मग काय सिद्ध करायचं, तर तिने गंगेला बोलवावं. तर तिथे गंगेची इतकी सुंदर स्तुती आहे, म्हणजे एखादं गंगा स्तोत्र असावं इतकी सुंदर स्तुती आहे गंगेची. आणि मग खरंच गंगा प्रकट होते आणि आश्रम वाहून न्यायला लागते, कारण ती वेगाने, गंगेला वेग आहे, ती वेगाने येते आणि आश्रम वाहून जायला लागतो. मग सगळे परत पाया पडतात तिच्या की बाई ग, तुझं आम्हाला सामर्थ्य कळलंय, त्यामुळे तू आता तिला परत पाठव. मग ती परत तिला नमस्कार करून तिला म्हणते माते तू माझ्यासाठी आलीस हेच बरं आहे. तिथेही एक छान पद आहे गंगेसाठी. मग गंगा परत जाते. अशी सगळी गंमत दाखवली. मग आता ह्यानंतर हा पूर्व भाग इथे संपतो. उत्तर भागात काय आहे, तर तो सगळा भाग आहे जो लवकुशाचा. उत्तर भागात तिथे पहिल्यांदा विदूषक इंग्लिश झाडतो, म्हणतो काय नाही, हे बरोबर नाही आहे, इट्स नॉट गुड वगैरे, आपण जसं म्हणतो तशा तऱ्हेने बोलतो. आता काहीतरी पुढे सांग म्हणतो काय आहे, आत्तापर्यंत तू नाटक दाखवतो म्हणून काहीतरी रडारडीच दाखवलीस म्हणतो. तो म्हणतो अहो तुम्हाला असं वाटतंय का आता धांगड धिंगाण मारामारी लढाई दाखवू का, थांबा दाखवतो. असं म्हणून मग लवकुशांचा जन्म, मग लवकुश तिथे खेळतायत. मग ऋषी कुठेतरी गेलेत आणि त्यांनी त्या कर्दळी वनाचं हे करायला, रक्षण करायला सांगितलंय वगैरे वगैरे. मग त्यांना तिथे खेळताना गप्पा त्यांच्या होतात काय वगैरे. तिथे सीतेकडे येतात ते दोघं परत की ही मुलं आम्हाला चिडवतात, तुझे आई बाबा कोण वगैरे, तुमचे आई बाबा कोण वगैरे. मग ती सांगते सरळ की तुमचा राम राजा हा तुमचा पिता आहे आणि त्यांनी असं असं केलं. ते म्हणतात माते काळजी करू नको, आम्ही याचा सूड घेऊ वगैरे असं सगळं. आणि मग इकडे रामाकडे प्रवेश दाखवलाय.
परत जसं सभेत पहिल्यांदा विचारलेलं असतं त्याने की कसं सगळं ठीक आहे ना वगैरे, तसं तो सगळ्यांच्याकडून हे घेतो. तर सगळे सांगतात इकडे आवर्षण आहे, तिकडे चारा संपला आहे, तिकडे गुरं तडफडून मरत आहेत, हे होत आहे ते होत आहे. तो म्हणतो हे काय चाललंय, सगळीकडे आवर्षण काय, सगळीकडे दुष्काळ काय, काही पाऊसच नाही कुठे, हे का काय का होत आहे, काहीतरी कोणाचं तरी चुकलं आहे आणि ईश्वरी क्षोभ झालाय. तो वसिष्ठांना विचारतो. वसिष्ठ म्हणतात तुला तर सगळंच माहिती आहे, तरी तू विचारतोयस. तू चांगली शुद्ध असलेली तुझी पत्नी त्यागली आहेस म्हटल्यानंतर दुसरं काय होणं अपेक्षित आहे, हेही आता आमच्याच डोक्यावर आलं असं रामाने स्वच्छ म्हटलंय. आणि तो म्हणतो ठीक आहे, आता काय करणार, याला उपाय सांगा. ते म्हणतात अश्वमेध यज्ञ करायचा. तो म्हणतो यज्ञाला पत्नी लागते, पत्नी कुठे आहे. तो म्हणतो पत्नी नसली तरी तिची सुवर्ण प्रतिमा चालते. मग यज्ञ सुरू होतो. मग तो यज्ञाचा घोडा पाठवला जातो, तो यज्ञाचा घोडा इकडे येतो. हे तिथे परत खेळत असतात आणि तो घोडा पकडतात, त्याच्यावरचं वाचतात की रामराजांनी. मग तर लव म्हणतो आता याला सोडायचंच नाही. तो कर्दळी वनात नेऊन बांधतो त्या घोड्याला. मग ते सेवक बघतात, ते म्हणतात की हा मुलगा तर छोटा दिसतो ना, हा काय करतोय, म्हणून मग ते त्याला अडवतात. मग तिथे सगळ्यांचे संवाद. मग पहिल्यांदा शत्रुघ्न, पहिल्यांदा ते लवाला पकडून धरून न्यायला लागतात. तर कुशमध्ये येतो. तो म्हणतो कोण तुम्ही, माझ्या भावाला नेताय बांधून, कोण तुम्ही, कोण तुम्ही. तर तो म्हणतो मी शत्रुघ्न. हा म्हणजे शत्रुघ्न म्हणजे शत्रूकडून नाश पावतो तो होय, उलटे समाज सोडवतात. तो म्हणतो थांबा जरा, माझ्या धनुष्याचा हे बघा मग जा. त्याला बाण मारून मूर्छित करतो. मग भरत येतो, त्याला मूर्छित करतो. मग हे रामाकडे जातं. मग राम हनुमंताला वगैरे पाठवतो, त्यांना सगळ्यांना मूर्छित करतो. मग राम प्रत्यक्ष येतो. राम यांना बघतो, अरे ही तर माझ्या म्हणजे माझ्यासारखे दिसतात दोघं. मग तो म्हणतो तुम्ही तर बोलूच नका, आमच्या आईला तुम्ही सोडून दिलं आणि तुमच्याशी आम्हाला बोलायचंच नाही आहे, आमच्याशी युद्ध करा. म्हणून खरंच तुम्हाला युद्ध करायचं हो म्हणतात. मग त्यांच्याशी युद्ध करतो, आम्हाला मूर्छित करतात. आणि मग वानरांना असं फरफटत घेऊन त्यांना खेळवत घेऊन येतात, वानरांची खेळण्यासारखे खेळत. सीता म्हणते इतका वेळ झाला कुशाला जाऊन लवाला घेऊन यायला गेलाय तो, अजून कसा नाही आला. तर ते काही येत आहेत वानरांना घेऊन म्हणून ते मुलं दाखवतात. ती म्हणते अरे सोडा, तो मारुती आहे, ते सुग्रीव आहेत, सुग्रीव भाऊजी आहेत वगैरे असं. आणि असं म्हणून सीता त्यांना सांगते की अरे यांना सोडा. ते म्हणतात नाही आम्हाला हे खेळायला पाहिजेत, खेळणी म्हणून छान आहेत, खूप छान उड्या मारतात, खूप मजेशीर आहे, ते वाचण्यासारखं आहे, खूप छान उड्या मारतात ते. अरे पण वानरांना घरात आणलं की तिकडे रावणाची लंका जाळली की नाहीशी झाली की नाही, नष्ट झाली की नाही, त्यामुळे घरात नसतं आणायचं त्यांना, आम्ही बाहेर बांधतो त्यांना, पण आम्ही आणणार. मग शेवटी ती सांगते. मग रामाला ते वाल्मिकींना सांगते ती की असं असं. मग वाल्मिकी म्हणतात थांब, तू काळजी नको करू, मी त्या सगळ्यांना मूर्छेतून सावध करतो. आणि मग मूर्छेतून सावध करून वाल्मिकी त्यांना सांगतात की ही तुझी 2 मुलं आहेत आणि सीता निर्दोष आहे. तेवढ्यात मग आकाशवाणी होते की सीता निर्दोष आहे. मग ही मुलं जायला तयार होत नाहीत. ते म्हणतात आम्हाला नाही जायचं. वाल्मिकी म्हणतात की अरे मी तुम्हाला भेटायला येईन मध्ये मध्ये, पण असं नका करू, तुम्ही जा. असं म्हणून ते सगळे जातात वगैरे. अशी सगळी गोष्ट त्या लवाकुश नावाच्या नाटकात आहे. पण नाटक इतकं सुंदर आणि त्यातली पदं जी आहे, भाषा इतकी गोड आहे. म्हणजे आता खरं तर नाटक आहे रामावरचं, गणेश वंदना वगैरे आहे, पण त्याच्या आधी कृष्ण वंदना आहे. गंमत म्हणजे तो जो लेखक असेल तो कदाचित कृष्णभक्त असेल, पण त्याची छान 2 श्लोक कृष्णावरचे, मग गणेशस्तुती, मग सरस्वतीची किंवा देवीची पण स्तुती करणारी पदं खूप छान आहे. गंगेची स्तुती मी म्हटलं ती छान आहे. म्हणजे ह्या लोकांनी वेगळे स्तोत्रकार म्हणून कुठल्या रचना नसतील केल्या तरी ह्यामधल्या ज्या रचना आहेत त्या स्तोत्र म्हणून वापरण्यासारख्या. म्हणजे आजच्या कीर्तनकारांनी ही आख्यानं पण वापरण्यासारखी आहे आणि ही स्तोत्र पण वापरण्यासारखी आहे. किंबहुना ही त्यांनी लोकप्रिय केली तर त्या नाटककारही करून ठेवलेलं जे काम आहे ते लोकांपुढे अशा तऱ्हेने तरी येईल. आणि जो मधल्या म्हणजे जो सांगलीच्या राजेसाहेबांना जे कीर्तन नाटक आयशा म्हणजे कीर्तन स्वरूपातलं नाटक किंवा नाट्य स्वरूपातलं कीर्तन असं अपेक्षित होतं, तसं काहीतरी होऊ शकेल असं वाटावं, असं हे सुंदर नाटक आहे. आणि आता शेवटच्या नाटकाकडे जाऊया, कारण तशी काही खूप नाटकं बोलायला लागलं तर खूप आहेत, पण ती सगळीच उपलब्ध मला झाली नाहीत. त्यामुळे भूमिकन्या सीता नावाचं 4 अंकी नाटक मामा वरेरकरांचं. मामा वरेरकरांनी अनेक अनुवाद केले, अनेक.
म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या कादंबऱ्यांचे किंवा इतर हिंदी कादंबऱ्यांचे पण मामा वेरळकरांनी बरेच अनुवाद केलेले आहेत, पण त्यांनी स्वतंत्र काम पण केलेलं आहे. त्यामध्ये हे नाटक मामा वेरळकरांचं भूमिकन्या सीता नावाचं. पण गंमत म्हणजे हे नाटक मराठीत होण्याआधी हिंदीत जास्त झालं, म्हणजे हिंदीत त्याचा अनुवाद झाला आणि त्याचा प्रयोग हिंदीत पहिल्यांदा झाला. तर हे जे नाटक आहे त्यामध्ये सीता ही भूमिकन्या म्हणून दाखवली आहे आणि सीतेचं हे जे रूप आहे भूमिकन्येचं तेच पुन्हा पुन्हा वेरळकरांनी समोर येईल असा प्रयत्न केला. सुरुवात अशीच केली आहे की राम सीता राज्याभिषेकानंतर खूप पहिल्यांदा पाहुणे असतात आणि त्यामुळे बराच काळ म्हणजे उत्तरामचरित्रात जो सुरुवातीचा भाग आहे की पाहुणे खूप असल्यामुळे निवांत ते कधी झालेलेच नसतात राज्याभिषेकानंतर. मग हळूहळू पाहुणे जेव्हा जातात, जनक पण जातो जेव्हा, तेव्हा आता निवांत आहेत महाराज, त्यामुळे आता ते आपल्या आपल्या अंतःपुरात येतील. तेव्हा त्यांना ते जेव्हा सोडून गेले होते इथून वनवासात, तेव्हा तसं जेव्हा ते जसं अंतःपुर होतं तसंच ते दिसावं म्हणून प्रयत्न करूया असं म्हणून त्याचा विजय नावाचा रामाचा जो सेवक असतो तो, त्याची कुशिका नावाची जी सहायिका असते ती आणि त्याची बायको असते वासंती, तर ती असे ते तिघं प्रयत्न करत असतात. तो जरा वासंतीवर चिडलेला असतो, कारण वासंती तोपर्यंत म्हणजे राम वनवासात जेव्हापासून गेलेला असतो तेव्हापासून माहेरी गेलेली नसते, पण राम आल्यावर परत ती रामाच्याच आज्ञेने म्हणजे सीतेच्या आज्ञेने वगैरे गेलेली असते. ती जी दुसरी कुशिका नावाची त्याची सहायिका आहे तिच्याबरोबर त्याचं सध्या चालू आहे प्रकरण आणि ते खरं तर कुशिकेला फारसं मान्य नाही आहे, पण ती नाकारू शकत नाही, टाळू शकत नाही अशी तिची परिस्थिती आहे. कारण शेवटी ती एक सेविका आहे आणि हा प्रधान सेवक आहे, त्यामुळे ती तसं फारसं आणि त्याची बायको तिथे नाही आहे, त्यामुळे आत्ता तिला तसं लगेच काही बर्डन नाही आहे असं म्हणून ती त्याचं ते सहन करत असते. पण जेव्हा तो तिच्या विरुद्ध बोलतो तेव्हा ती म्हणते तू तिच्यावर चिडतोयस का, काहीतरी कारण असेल म्हणून ती थांबली असेल 3 महिने माहेरी. ते म्हणतो ते मला काय माहिती नाही, ती आल्यापासून माझ्याशी धड वागलेली नाही आहे, बोललेली नाही आहे, गेली ती डायरेक्ट कुठल्या तरी दस्यूला घेऊन आली आणि एकदम सीता माईंकडेच गेली. म्हणते कोण दस्यू, तर हो एक दस्यू आहे तिच्याबरोबर आलेला आणि तो तिचा मानलेला भाऊ आहे म्हणते ती वगैरे वगैरे असं. इथेही शंभूक आहे आणि ती वासंती शंभुकाच्या घरी त्याच्या वडिलांची सेविका तिची आई असते म्हणून गेलेली असते आणि त्यामुळे तिच्या तिथे सेवेसाठी म्हणून आई राहिली ही राहिली असं झालेलं असतं. म्हणजे तिचा दोष असतो असं नाही, त्यामुळे त्यांच्यात भाऊ बहिणीचं नातं निर्माण झालेलं असतं आणि तो मुळात मुलगा शंभूक चांगला असतो म्हणून त्याला तप करायला अडवलेलं असतं, त्याला विरोध केलेला असतो. सगळ्या ब्राह्मणांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवलेला असतो आणि म्हणून तो न्याय मिळेल का आपल्याला म्हणून वासंतीशी बोलतो तेव्हा ती म्हणते सीतामाईंकडे जाऊया, म्हणजे ती त्या नक्की न्याय देतील मिळवून, कारण त्या तुझं दुःख समजू शकतात, त्या भूमिकन्या आहेत असं म्हणून ती घेऊन आलेली असते. म्हणून ती डायरेक्ट आधी त्याला तिकडे घेऊन जाते. तर त्याचा राग असतो ह्याला की कोण कुठला दस्यू त्याला भाऊ म्हणते आणि माझ्याकडे आता दाखवतोच तिला, आता मी सोडूनच देतो तिला वगैरे. तो म्हणतो पण तू काय करतोयस इथे माझ्याशी इतके दिवस वगैरे असं सगळं बोलणं होतं त्यांचं. तो म्हणतो तुला करायचं की नाही काम इथे सांग, बाकी काही मला सांगू नको वगैरे वगैरे. आणि मग तिथे ते सगळं तिथे सजवत असताना म्हणजे साराम सीता तिथे येण्यापूर्वी त्यांना पूर्वीसारखं हे मिळावं म्हणून जे सजवत असतात तर तिथे एका आसनाला डाग दिसतो त्याला. तो म्हणतो हा डाग कुठे पडला, कसा पडला. ती म्हणते ते नाही माहिती मला, आता हा डाग पडला म्हणून राम मला रागवणार वगैरे आणि आता ते पूर्वीसारखं राहणार नाही, म्हणजे पूर्वी इथे राग नव्हता याच्यावर, मी परीट आहे मी सांगतो हा डाग इथे नव्हताच, हा आता कसा आला. ती म्हणते मला माहिती नाही मी इथे होते का, पण म्हणते इथे हा डाग मग कसा करायचा, आत्ता तर ते यायची वेळ झाली, तो डाग कसा घालवायचा. ती म्हणते त्याची युक्ती मला माहिती आहे, कारण ह्या डागाच्या साठी या पूर्वी आसनावर जे इथे कृष्णाजीन होतं ते घालू शकतो आपण, आणि माझी आठवण पक्की आहे की हे कृष्णाजीन त्यावेळी इथे असंच पडलेलं होतं नक्की, म्हणजे हे जसंच्या तसं पूर्वी होतं असं दिसेल. ती म्हणते हो त्या डागावर टाकायचं, ते तिथे तसंच होतं आणि ते फक्त आज तो डाग तुम्हाला दिसतोय पण तिथे डाग नसला तरी तिथे होतं ते, आणि तिथे टाकल्यावर त्याला आठवतं की हां हे असंच होतं. आणि राम सीता येतात तेव्हा ते कौतुक पण करतात त्याचं की अरे जसंच्या तसं कसं आहे वगैरे. आणि मग तिथे तो प्रसंग सुरू होतो
आणि मग राम सीतेचं बोलणं चालू होतं. सीता एकदम लहान मुलीसारखी त्या काळात जाऊन एकदम कसलं भारी वाटतंय वगैरे असं सगळं ती बोलायला लागते. राम म्हणतो, अगं पण आज आपण राजा राणी आहोत, म्हणजे आपण त्यावेळेचे नाही आहोत, त्या इतके तरुणही नाही आहोत. ती म्हणते पण आपण तेच आहोत. पण म्हणतो आज, तेव्हा आपण राजा राणी नव्हतो, तेव्हा आपण नवीन होतो, नवीन लग्न झालेले होतो. आता आपण जुने झालोय, आपण आता राजा आणि राणी या पदावर आहोत, त्यामुळे आता आपण असं वागून नाही चालणार. पण ती म्हणते कधीतरी लहान व्हायला हरकतच नाही ना, इथे आहोत या ह्याच्यात तोपर्यंत वगैरे असं सगळं बोलणं होतं. त्यामध्ये मग ती त्याला बोलून दाखवते की अरण्यात आपण वनात होतो तेच छान होतं, तुम्ही आता कुठे मिळता मला, म्हणजे आलोय खरं, राजा राणी झालोय खरं, पण आता कुठे मला तुमचं हे निघून जातात तोपर्यंत वासंती वगैरे. आणि मग या दोघांचं बोलणं पुढे दाखवलंय. मग ती म्हणते की कुठे तुम्ही असता, तुम्ही तर सतत कुठल्या तरी वाटाघाटी हे ते असं सगळं यामध्येच असता, त्यापेक्षा तो वनवासच मला बरा वाटतो. तर तो म्हणतो का वनाच्या आठवणी काढतेस? तर मग ती सांगते की मला वनात खरं जायचं होतं यासाठी. म्हणतो मग ती गोष्ट चांगलीच आहे की मग त्याला जाऊ आपण, पण म्हणून मन चांगलं होतं असं नको म्हणू. ती म्हणते हो, तिथं माझं स्वातंत्र्य होतं जे इथे नाही आहे. इथे मी तुम्हाला सहज काहीतरी अमुक म्हणू शकत नाही. तर तो म्हणतो नाही, तू मला म्हणलीस तर मी तुला तुझ्या ह्यानी म्हणून विचारतोय की काय तुला मी तुझ्यासाठी करू. तर ती म्हणते मला फक्त वनात जायचं आहे, त्या स्त्रियांशी गप्पा मारायच्या, त्या मुनींना वंदन करायचं आणि परत यायचं त्या सगळ्या वृक्षवेलींना भेटून. तो म्हणतो जाऊ आपण, काही हरकत नाही वगैरे असं असं सगळं बोलणं होतं. नंतर होते गंमत काय की त्या उर्मिला आणि सीता दोघी भेटतात. म्हणजे राम निघतो परत, काहीतरी काम निघतं म्हणून. ती म्हणते बघा आता परत तुम्ही कामाला निघाला. तर तो म्हणतो हो काय करणार, आता जावं लागणार वगैरे. तेवढ्यात मग उर्मिला येते भेटायला. बरं झालं म्हणते ते कामाला जातात म्हणून आपण निवांत तरी भेटतोय वगैरे असं म्हणून. आणि मग तिथे त्या दोघींच्या बोलण्यामध्ये सीता अग्निदिव्याबद्दल सांगते, तिथल्या सगळ्या बाकीच्या सुखाबद्दल, पण अग्निदिव्याबद्दल सांगते. ती म्हणते तुला तिथे अग्निदिव्य करायला लागलं? ती म्हणते हो असं असं. पण म्हणजे रामाचा विश्वास नव्हता, राम सांगू शकत नव्हता इतक्या लोकांना. ती म्हणते नाही, ते गरजेचं होतं, कारण तिथल्या सगळ्या राक्षसांना आहे ना, त्यांना सगळ्यांना विश्वास पटणं गरजेचं होतं वगैरे. म्हणजे ती त्याची बाजू घेऊन सांगते. तर मग ही हिचं दुःख सांगते की ठीक आहे तुझं निदान हे तेवढंच होतं, पण म्हणते मला दररोजच अगदी दिव्य आहे, आजही माझ्याशी ओळख नाही माझ्या नवऱ्याची झालेली, कारण त्यांना सवयच नाही आहे. आजही ते तुमच्या दाराबाहेर उभे असतात, म्हणजे जसे ते वनात तुमच्या दाराबाहेर रक्षणासाठी उभे होते तसेच ते आजही असतात, ते माझ्याकडे नसतातच. सीतेला प्रचंड आश्चर्य वाटतं. सीता म्हणते हे कसं शक्य आहे? ती म्हणते अगं खरंच नाही, त्या माणसाला रामसेवा या पलीकडे दुसरी गोष्टच कळत नाही. हे माझं दुःख आहे, हे मी कुणाशी बोलू? आजपर्यंत कधी मला बोलायलाच मिळालं नाही, पण हे कुणाशी बोलू मी? आणि पौरुष म्हणजे काय असतं ग? पौरुष म्हणजे फक्त पुरुषासाठी शब्द वापरला जातो, पण मी काय केलं? इतकी वर्ष मी संन्यासिनी राहिले, 14 वर्ष. हे पौरुष नव्हतं तर काय होतं? का देहभेदाला वृत्तीभेद असतो? अशी वाक्य आहेत त्यामध्ये परेरकरांनी लिहिलेली. ती म्हणते उर्मिले मी फार समजू शकते तुझं, पण आता मी सांगेन लक्ष्मण भाऊजींना. आणि तेवढ्यात लक्ष्मण राम इथे असेल म्हणून येतो आणि या दोघींना बघून बाहेरच थबकतो. तो ती म्हणते ये आत या भाऊजी. आणि मग बघितलं का ही कोण आहे? तर तो म्हणतो नाही ओळखत मी. ती म्हणते तुझ्याच बायकोला तू ओळखत नाही आहेस? तर तुमच्याही मी फक्त पायांकडे बघितले म्हणून तुम्हाला तुमची नुपुरं मला कळत होती. म्हणतो अरे पण मी ही तुझी बायको आहे आणि आता आपला वनवास संपला आहे, आता आमच्या सेवेला तू असलं पाहिजेस असं नाही, इथे सेवेकरी खूप आहेत, आजही तू त्या दाराबाहेर उभा असतोस. हो म्हणतो रामसेवा हे माझं कामच आहे आणि इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं काम मी सोडू कसा? ती प्रचंड खवळते की निष्ठेचा अतिरेक हाही अन्यायच आहे. मामा वरेकरांचे शब्द खूप सुंदर आहेत, ते मुळातून वाचण्यासारखे आहेत. ती म्हणते निष्ठेचा अतिरेक हाही अन्यायच आहे आणि तो माझ्या बहिणीवर करतोयस तू, एका स्त्रीवर करतोयस, तुम्हाला मनच कळत नाहीत का रे? तो म्हणतो नाही मी याबद्दल काही बोलू शकत, मला सेवेला जायला हवं, इथे सेवेत कुचराई चालणार नाही, म्हणून तो निघून जातो. उर्मिला म्हणते घे आता काय करशील. ही माझी व्यथा मी कुठेच मांडू शकले नाही आहे सीते,
तुझ्यामुळे, निदान तुझ्याशी बोलल्यामुळे आज मला हलकं वाटतंय, नाही तर तोपर्यंत मी हा असा भार घेऊन जगतेय की हा माणूस माझा कधी झालेलाच नाही, आजही नाही. मग हे सगळं होतं. मग तिकडे शंभुकावर पुन्हा हे होतं. शंभुकाला घेऊन सीतेकडे आलेली असते ना ती. मग सीता शंभुकाची रदबदली रामाकडे करते की अहो तो तपोच करतोय ना फक्त, तो काही कसला हक्क मागत नाही आहे, तर त्याला एवढी शिक्षा करणं बरं नाही आहे. तो भूमिपुत्र आहे, मी भूमिकन्या आहे, तसा तो भूमिपुत्र आहे. त्यामुळे तुम्ही त्याला एवढी सजा देऊ नका. त्याला हवं तर इथून घालवून द्या, तो कुठे वनात जाऊन तप करू दे, आपल्या एरियात नको करू दे, पण तुम्ही असं करू नका. त्याला हद्दपार करा हवं तर, पण म्हणजे तुम्ही त्याला शिक्षा द्या, हद्दपार करा म्हणत नाही ना ती, तुम्ही त्याला शिक्षा करा, पण त्याचा विचार करा की हे काय करावं त्यांनी मग वगैरे असं. तर राजगुरू सांगतात की त्याला हद्दपार कर. त्यामुळे त्याला निर्वासित केलं जातं अयोध्येतून, इथे थांबायचं नाही म्हणून. मग त्याला वाईट वाटतं, तो निघून जातो. खरं तर त्याला सीता बहीण, ती त्याला म्हणते ना मी तुझी बहीणच आहे रे एका अर्थी वगैरे, मी भूमिकन्या तू भूमिपुत्र आहेस वगैरे. तर तो ठीक आहे म्हणतो आणि मग तो निर्वासित होऊन निघून जातो. इकडे वासंतीच्या बाबतीत तो राजगुरूंना विचारतो वाटेत भेटून विजय की तुम्ही तिकडे भेटत नाही, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? काय म्हणतात इथं काय विचारायचं काही? तो म्हणतो अशी गोष्ट आहे की तिथे मी बोलू शकत नाही. म्हणतो काय? तर असं असं ती माझ्या म्हणजे माहेरी म्हणून गेली आणि त्या दस्युला घेऊन आली बरोबर वगैरे, आणि माझं काहीच ऐकत नाही आता वगैरे. तर तो म्हणतो हा तुझा प्रश्न आहे, तू केलं पाहिजेस हे. तर तो म्हणतो नाही पण मी राम नाही ना, रामाने ठेवून घेतलं म्हणून मी नाही ठेवून घेऊ शकत, मी परीट. डाग दिसला की मी फाटेपर्यंत तो नाहीसा करण्याचा प्रयत्न करतो, मग मी काय करावं? तो म्हणतो ते घालवून तिला निर्वासित केलं जातं. आणि इकडे मग ते तिथेच तो विजय त्या वसिष्ठांशी बोलत असताना त्या राजगुरू म्हटल्या, वसिष्ठ तिथे दिलं नाही आहे गंमत म्हणजे. तर ते राजगुरूंशी बोलताना ते म्हणतात खरं तर रामाला सुद्धा मी हे सांगितलं असतं, पण कोण माझं ऐकतंय. आत्ताच त्या दस्यूबद्दलचा न्याय माझ्याकडून झाला नाही, म्हणजे मला करता आला नाही. मला खरं तर त्याला आणखी शिक्षा द्यायची होती, पण ते मला करता आलं नाही, म्हणजे आता कोण माझं ऐकत नाही आहे वगैरे. हे नेमकं तो बोललेलं रामाला येऊन सांगतो. मग राम लक्ष्मणाला सांगतो, आधी सुमंत्राला सांगतो की सुमंत्रा सोडून ये सीतेला. सुमंत्र म्हणतो नाही, मी वनवासात गेलो तुम्हाला सोडायला, तो नाईलाज होता, आता मी गर्भवती सीतेला असा सोडणार नाही, कारण तिचं काही चूक नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे ती निर्दोष आहे, तर मी नाही सोडणार, मी हे पाप माती घेणार नाही, तुम्ही मला काय वाटेल ती शिक्षा दिली ती मी भोगेन. त्यालाही निर्वासित केलं जातं, म्हणजे त्याला नोकरीवरून कमी केलं जातं. आणि लक्ष्मणाला मग बोलवतो आणि सांगतो की तिला सोडून ये. तो म्हणतो लक्ष्मण हे बरोबर नाही आहे, पण तो म्हणतो मला माहिती आहे, पण ह्याबद्दल तू काहीही बोलायचं नाहीस. लोकाराधन म्हणजे लोकाराधन, तेच फक्त मला माहिती आहे, आणि लोकाराधन ही अतिशय कठोर परीक्षा आहे, ती मला द्यायची आणि मला ते करायचं आहे, करावं लागणार आहे. तो म्हणतो ठीक आहे, पण तिला सांगितलं तर पाहिजे. तर तो म्हणतो नाही, सांगायचं नाही तिला, न सांगता सोडून यायचं. लक्ष्मणाला पटत नसतं, पण तो रामाची आज्ञा म्हणून निघणार असतो. तेवढ्यात उर्मिला तिथे ते ऐकते आणि येते, समोर येते रामाच्या. रामाला म्हणते की महाराज तुम्ही सीतेचा माझ्या बहिणीचा त्याग करताय? तो म्हणतो ऐकलंस तू हे, तू कशी इथं? ती म्हणते लक्ष्मणाची सावली आहे मी, त्यांनी जरी मला टाकलं असलं म्हणजे नेलं नसलं तरी मी त्यांच्या मागे मागे असणारच आहे. मी आत्ता हे सगळं ऐकलं आणि मी आत्ता सीतेची बहीण म्हणून नव्हे किंवा सीता राजाची राणी म्हणून नव्हे, मी एक स्त्री म्हणून आणि स्त्रीवर होणारा अन्याय म्हणून बोलतीये की राजसत्ता जर असं स्त्रीला राथाडत असेल तर ते योग्य नाही. तुम्ही तिला बोलवा, तिला सांगा की आपण होऊन जाईल, पण हे कळवळून घेण्याचा हक्क आहे तिला. तिला असंच पाठवू नका, तिला तिचीही फसवणूक करू नका. तो म्हणतो नाही, ते जमणं शक्य नाही. ती म्हणते का भीती वाटते तुम्हाला ती काहीतरी बोलेल म्हणून, किंवा तिला काही उत्तर द्यावं लागेल म्हणून?
तो म्हणतो नाही, राम कोणाला भीत नाही, लोकाराधन नाही, पुढे रामाला सगळं तुच्छ. म्हणतो ती म्हणते बोलवा मग, सांगा तिला. नाही म्हणतो लक्ष्मणा तू निघ. लक्ष्मण म्हणतो, ती म्हणते हा सरळ सरळ अन्याय आहे, कसलं लोकाराधन हे तुमचं, एका तुमच्याबरोबर आयुष्य घालवलेल्या व्यक्तीवर तुम्ही अन्याय करताय, केवळ त्या लोकांसाठी जी लोक काहीच कधी तुमच्याबरोबर नव्हती. ती म्हणते हे बरोबर नाही आहे. मग उर्मिला सांगते की ठीक आहे, तुम्ही तिला देणारच आहात, म्हणजे त्याग करणारच आहात, तर तो लक्ष्मणाकरवी का करताय? तुम्हाला तुमचं हे राखायचं ना, लोकाराधन व्रत करायचंय ना, त्याच्यासाठी ह्याचा बळी का देताय? अवघड व्रतपालन असेल की त्याला का करायला लावताय, त्याला का त्याग करायला लावताय, आणि तेही न सांगता त्याच्या पाप का माथी मारताय? हे माझ्या नवऱ्याला करायला लावायचं नाही, त्याचा बळी द्यायचा नाही, असं सांगते ती. तर तो म्हणतो मग तू माझ्या भावाचा उपमर्द करतोस, हा रामप्रभूंचा उपमर्द मी सहन करू शकत नाही, मी चाललो. ती म्हणते माझं ऐका, निदान एवढं तरी करा, मी तिला सांगेपर्यंत तुम्ही थांबा, मी सांगते तिला कळू दे, मग तिला घेऊन जा. तो म्हणतो नाही, माझी शपथ आहे तुला, मी तिला इथून घेऊन जाईपर्यंत तू इथून हलायचं पण नाहीस. मग ती गप्प बसते. मग परत सगळा तो तिकडचा सगळा प्रसंग होतो. त्याच्यानंतर जेव्हा अश्वमेध यज्ञ आणि वाल्मिकी येतात घेऊन मुलांना, ती मुलं गात येतात, सगळे बघतात, सगळे प्रत्येकाला, सुमंताला जाणवतं, उर्मिलेला जाणवतं, लक्ष्मणाला जाणवतं, प्रत्येकाला जाणवतं त्याच्यातलं आणि या दोघांमधलं साम्य. ते प्रत्येक जण रामाला बोलून दाखवतात आणि बोलवाय हो त्यांना, बोलव रे रामा त्यांना. तो म्हणतो नाही, मी नाही बोलवणार, उगीच तुम्ही मला आग्रह करू नका, तुम्हाला उगीच वाटतंय. उर्मिला म्हणते मी मावशी आहे त्यांची, मला कळतात तेवढी, ती माझ्या बहिणीचीच मुलं आहेत, बोलवा त्यांना कुणी शिकवलं रामायण तेच विचारा. आली असेल त्यांची आई पण आली असेल वगैरे. मग नंतर प्रत्यक्ष सीता तिथे येते, तर ही बघा ही माझी बहीण. मग ती वाल्मिकी म्हणतात की ही त्यांची आई, ही आणि तुझी दोन्ही मुलं. तो म्हणतो सीता तर निर्वासित आहे. मग सीता बोलायला सुरुवात करते, निर्वासित आहे? मला तर माहीत नव्हतं, मला लोकांकडून कळलंय मी निर्वासित आहे, मला कुठे कुणी सांगितलं होतं. म्हणून ते जी झापते त्याला की ते रामराज्य नव्हतं, ते सीतारामाचं राज्य होतं वनातलं, म्हणून तिथे न्याय मिळाला, म्हणून तिथे तू माझं ऐकून घेतलंस. अग्निदिव्याच्या वेळी पण मी बोललेच होते, तुला घाबरायला झालं का? मी तेच तसंच बोलीन स्वच्छ स्पष्ट म्हणून तुम्हाला सांगितलं नाहीस. ते सीतारामांचं राज्य होतं म्हणून तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आज हे रामराज्य आहे, हे नरराज्य आहे, म्हणून सीतेवर अन्याय होतो, म्हणून हे अग्निदिव्य तू मला परत करायला लावतोस, असं ती स्वच्छ सांगते. उर्मिला आधी बोलते. उर्मिला म्हणते हे चूकच आहे. उर्मिला म्हणते वाल्मिकींचा हा खरा अपराध आहे की त्यांनी हे सांगितलं नाही, आणि त्यांच्याकडे वळते, वाल्मिकींकडे. काय हो म्हणते, तुम्ही सगळं रामायण लिहिलं, त्या रामायणात तुम्हाला माझी आठवण नाही झाली, मी काय भोगलं हे तुम्हाला जरा एका ओळीत लिहावंसं वाटलं नाही, कुणीच माझी दखल घेतली नाही, तुम्ही पण नाही. एवढं मोठं रामायण रचलं तर तुम्हाला जरा पण असं वाटलं नाही. तर मग वाल्मिकी तिथं स्वच्छ सांगतात की बाई ग, तुझा त्याग बघून किंवा तुझं हे बघून मी इतका भारावलो होतो, इतका दिपलो होतो की मी काय लिहू तुझ्याबद्दल हेच मला सुचलं नाही, म्हणून मी लिहिलं नाही. ती म्हणते हे ठीक आहे, असं असेल तर ठीक आहे, पण म्हणते अशीच गोष्ट माझ्या बहिणीची एकदा अग्निदिव्य झालेला असताना परत अग्निदिव्य करायला सांगताय, तुम्ही सांगा काय करायचं. तर ते म्हणतात ती समर्थ आहे, तिचं काय निर्णय आहे तो ती घ्यायला समर्थ आहे. तर मग सीता म्हणते बघा, वाल्मिकीने माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय आता की मी काय करायचं हे मी ठरवायचं. तो म्हणतो नाही, मी तुला विनंती करतो की मला माहिती आहे तू निर्दोष आहेस, तरी पण मी लोकांना पटावं म्हणून तू शपथ घे. ती म्हणते लोकांसाठी मी करणार नाही. तर तो वाल्मिकी सांगतात की माझं सगळं पाप मी पणाला लावतो जर ती शुद्ध नसेल तर, पण ती शुद्ध आहे हे सांगतोय, तू तिचा स्वीकार कर. तो म्हणतो नाही, लोकाराधन महत्वाचं. राजगुरू पण म्हणतात की लोकाराधन महत्वाचं. म्हटल्यानंतर ती म्हणते ठीक आहे, लोकाराधन तुला महत्वाचं आहे ना, मग म्हणते मला हे करायचं नाही, मी ही शुद्धीची शपथ घेणार,
ती माझ्यासाठी, माझ्या मातेने मला पोटात घ्यावं म्हणून. मी लोकांसाठी आता राहणार नाही, मी तुझ्यासाठी काही करणार नाही. मी हे जे करते ते स्त्री विरुद्धच्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून करते. हा निषेध करते मी आता जी शपथ घेईन ती माझ्या आईसाठी, आईला हाक मारण्यासाठी घेणार. मी जर तुझ्याशिवाय कुणाचं चिंतन केलेलं नसेल तर त्या भूमातेने, माझ्या मातेने मला पोटात घ्यावं. एवढं आणि एवढंच मी म्हणणार, रामा मला सीतारामाचं राज्य हवं आहे, मला रामराज्य नको आहे. कारण रामराज्यात कधीच लोकाराधना पलीकडे माणसांच्या भावभावनांचा विचार होणार नाही. लोकाराधन हेच शेवटी राहणार. म्हणून ती सगळे तिला बघत राहतात आणि ती प्रतिज्ञा करते, भूमातेला आवाहन करते आणि भूमातेच्या पोटात जाते. इथे धावतात उर्मिला आणि लक्ष्मण, का तर त्यांना गेली रामाची चितशक्ती लयाला गेली. इथे थांबलंय नाटक. पण हे नाटक इतकं सुरेख आहे, म्हणजे वरेरकरांनी कुठेही, म्हणजे हा फरक वाटला मला की शिरवाडकरांनी पण लिहिलं, कैकेयीचं चांगुलपण सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी इतकी विटवटीत भाषा वापरली आहे. आणि वरेरकरांनी नाटक लिहिलं पण त्यामध्ये इतका भाषेत कडकपणा आहे, ठाशीवपणा आहे, तेज आहे, पण ओज आहे, पण बटबटीतपणा नाही आहे. रामराज्य आणि सीतारामाचं राज्य असा फरक करून तिने दाखवला आहे. वनातला राम आणि राजा राम यातला फरक दाखवला आहे, पण कुठेही आतताई प्रकार नाही आहे. किंवा ते तिघंही जे निर्वासित झाले त्यांना शोधायला सुमंत येताना दाखवला आहे, तो एक वेगळा या नाटकातला भाग दाखवला आहे की सुमंत त्यांना शोधायला येतो. म्हणजे सीता व्यवस्थित आहे ना, सुखरूप आहे ना, तो रामाला सोडायला नाही म्हणतो, पण तो जातो बघायला आपण निर्वासित झाल्यावर की सीता सुखरूप पोचली आहे ना, कुठे तिला व्यवस्थित आपल्या राणीला हे मिळालं आहे ना, आसरा मिळाला आहे ना, हे बघायला तो जातो. जेव्हा त्याला कळतं की वासंती तिच्याबरोबर आहे आणि शंभूकही आहे, तेव्हा तो म्हणतो मला कळलं, मला आता मी उर्मिलेकडे जातो आणि तिला सांगतो की सगळं ठीक आहे. आणि तिथे वासंतीला कळतं की राणी आहे ती म्हणते मी आश्रयाला नाही जाणार कोणाला, आजपर्यंत मी आसरा दिला, मी कोणाच्या आश्रयाला कशी जाऊ. मग वासंती सांगते शंभुकाला की बाबा रे, तू वाल्मिकी ऋषींना बोलव आणि त्यांना सांग तिला बोलवायला. ते तिला बोलवून नेतात, तेव्हा ती जाते. असं सगळं दाखवलं. म्हणजे इतकी ती भूमिकन्या म्हणून ती म्हणते मी भूमिकन्या आहे आणि भूमिकन्या म्हणूनच आता मी जाते भूमीबरोबर, माझ्या तिच्या कुशीत जाते. असं खूपच सुरेख नाटक आहे. म्हणजे रामाच्या सगळ्या रामकथेवरच्या नाटकांमध्ये हे एक सुरेख नाटक आहे, वेगळं नाटक आहे. आणि कुठलाही आकांत न करता पण ठाशीवपणे उर्मिलेची, सीतेची, शंभुकाची, वासंतीसारख्या स्त्रियांची भूमिका त्यांनी मांडलेली. म्हणजे स्त्री, शूद्र, दलित या सगळ्यांवरचे जे अन्याय होत होते त्याला वाचा फोडली आहे म्हणा किंवा मुद्दाम ते हायलाईट केलं नाही आहे, पण महत्त्वपूर्ण ह्यांनी मांडलं आहे की कसं त्याच्याकडे बघितलं पाहिजे, काय त्याच्यावर विचार केला पाहिजे, हे मामा वरेरकरांनी एका चांगल्या तऱ्हेने मांडलं आहे. त्यामुळे ही सगळी जी नाटकं आहेत रामकथेची ती सुद्धा रामायणा इतकीच, अनेक जी रामायणं झाली त्या रामायणा इतकीच महत्त्वाची आहेत. त्यामध्ये रामाचे जे वेगवेगळे रंग किंवा इतर त्यातल्या व्यक्तिमत्वांचे जे वेगवेगळे रंग नाटककारांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे, त्यामागचा त्यांचा जो विचार आहे, त्यांची जी भाषा आहे, ते खूप सारं अभ्यासण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. अभ्यासकांना जर अभ्यास करण्याची खरीच इच्छा असेल तर भरत नाट्यगृह त्यांचं जे संग्रहालय आहे किंवा ग्रंथसंग्रह आहे, तर तिथं ही सगळी नाटकं उपलब्ध होतात. अन्यत्रही होतील आपल्याला उपलब्ध, पण तिथेच विशेषत्वाने ही नाटकं सगळी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जर कुणाला उत्सुकता असेल, ज्यांना अभ्यास करायचा असेल, त्यांनी नक्की ही नाटकं अभ्यासावीत, भाषेच्या दृष्टीने, नाटक म्हणून आणि त्या काळचा एक वातावरणातला बदल कसा टिपलाय या रामकथेच्या माध्यमातून हेही त्यामध्ये अभ्यासण्यासारखं आहे. स्वरमाधव फाउंडेशनने मला ही जी संधी दिली त्यामुळे रामकथेच्या माझ्या ज्ञानात खूप भर पडली. मला खूप आनंद उपभोगता आला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आभार नक्कीच मानणार नाही, कारण ही गोष्ट अभ्यासकांना आनंद देणारी आहे आणि ती माझ्या विद्यार्थिनींनी मला दिली, याचा मला अतिशय आनंद आहे.